नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. बघा, समाज सुधारकांची सिरीज आहे बघा आपली चालू. आणि आतापर्यंत बऱ्यापैकी समाज सुधारक आपण कव्हर करत आलोय. बघा, आता ते समाज सुधारक बघताना मी तुम्हाला काय सांगितलं होतं की महिला समाज सुधारक म्हणजे फुले बघताना आपण सावित्रीबाईंबद्दल माहिती बघितली नव्हती. बघा, म्हणजे बघितलेली पण ब्रीफमध्ये बघितलेली. बघा, मग आता समाज सुधारकांच्या खास पठडीमध्ये त्यांचं काय काम आहे तर त्याबद्दल ती सगळेच बाकीचे पंडित रमाबाई असतील, रमाबाई रानडे, या सगळ्यांविषयीच काय आज कंपाईल करून आलोय. बघा, आता महिला समाज सुधारक किंवा स्त्रियांचं जे महाराष्ट्राच्या योगदानामध्ये, ठीक आहे, महाराष्ट्रात सामाजिक सुधारणा असतील किंवा इतर क्षेत्रात देखील ग्रंथ साहित्य वगैरे या क्षेत्रात जे काही योगदान आहे यासाठी ज्या काही महिलांनी काम केलेले ते आपण बघणार आहे. बघा, आता महाराष्ट्राला समृद्ध परंपरा आहे. बघा, म्हणजे अगदी तुम्ही बघू शकता की राष्ट्रमाता, राजमाता, स्वराज्य जननी यांना म्हणतो आपण, त्या जिजाऊ मासाहेब, शिवराय जे काय घडले त्यामध्ये सर्वात मोठा वाटा कोणाचा होता? ऑब्व्हियसली तर राष्ट्रमाता जिजाऊ साहेब, बरोबर. म्हणून तर आपण म्हणतो ना, आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, बरोबर ना. जिजाऊ मासाहेब असतील. बघा, त्यानंतर ताराराणी पण तेवढंच समर्थपणे मराठा साम्राज्य पेललेलं आहे. बघा, त्यानंतर ठीक आहे, त्यानंतर अहिल्याबाई होळकर असतील, राजमाता ज्यांना म्हणतो आपण, पुण्यश्लोक, म्हणजे त्यांचं धार्मिक कार्य असेल. बघा, आता काशी विश्वनाथ चर्चेमध्ये बघा तर ती घाट वगैरे तिथले जे काही धार्मिक कार्य केले ते सगळ्यांना माहिती. न्यायदानाचं कार्य त्यांना माहीत असतं. बघा, पण हे न्यायदान किंवा धार्मिक कार्य एवढ्यापुरतंच कार्य आहे का? नाही बाबा. तर तुम्हाला तेवढ्याच कणखरपणा पण त्यांनी दाखवलेला आहे. बघा, तेवढाच. तेव्हा राघोबा पेशव्यांनी थोडी वाकडी नजर करून जरी बघितलं त्यांच्या साम्राज्याकडं, तरी अहिल्यादेवी काय म्हणाल्या होत्या की राज्यावर वाकडी नजर केली तर बाई माणूस आहे असं समजून कमी लेखू नका. बघा, खांद्यावर बासडा टाकून जर मी रणांगणात उतरले तर श्रीमंतांच्या दौलतीला भारी पडेल. म्हणजे अशा पद्धतीचा कणखरपणा सुद्धा होता. बघा, म्हणजे फक्त ग्रंथ साहित्य किंवा बाकीच्या गोष्टीमध्येच नाही तर तेवढ्याच राकट देशा कणखर देशा म्हणतो ना आपण महाराष्ट्राला, तर तसा कणखरपणा पण दाखवलाय. बघा, त्यांनी. त्यानंतर रमाबाई आंबेडकरांचा, रमाई म्हणतो आपण, यांचा त्याग तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. म्हणजे बाबासाहेब परदेशात असताना त्या माऊलीनं किती खस्ता सहन केल्यात. बघा, म्हणजे समाजाकडनं होणारी जे काय दुय्यम भावना जे काय होत्या ते तर त्यांनी झेललेल्या आहेत. बघा, सगळी हेळसांड त्यांची त्यावेळेस झालेली. बघा, आणि स्वतःच्या हातातल्या बांगड्या विकून बघा लहान मुलांच्या जेवणासाठी, नाही का, 2 टाईमचं जेवण त्यांना मिळत नव्हतं म्हणून स्वतःच्या हातातल्या बांगड्या विकल्यात. बघा, म्हणजे अशा त्यागभावना असणाऱ्या महिलांचा आपल्याला समृद्ध असा वारसा लाभलेला आहे. बघा, आणि तेच लिगसी पुढं विविध अशा महिला समाज सुधारकांनी चालवलं आहे. बघा, आणि मग राज्यसेवा असेल किंवा कंबाईन असेल यामध्ये जे काय आपल्याला प्रश्न विचारतात आणि ज्या काय महिला समाज सुधारक आहे तर त्या सर्वांविषयी आपण माहिती बघणार आहे. बघा, तर पहिल्या समाज सुधारक ज्या आहेत आपल्या ते तुम्ही बघू शकता. बघा, पंडिता रमाबाई, खरं नाव बघा रमा बिपिन डोंगरे किंवा मेधावी. तर मेधावी काय होतं? सासरकडचं आडनाव होतं बघा त्यांचं. आणि डोंगरे अनंत शास्त्री डोंगरे म्हणून वडिलांचं नाव होतं बघा त्यांचं. ठीक आहे, डोंगरे मूळ आडनाव होतं. बघा, 1858 to 1922. आता टाईमलाईन का देतोय बरं? आता बघा, यांचा तुम्हाला टिळक सांगताना सांगितलं होतं का? बरोबर, टिळकांबरोबर झालेला थोडासा वाद आणि मग ते शारदा सदन किंवा बाकीच्या मुक्ती सदन वगैरे केडगावला कसं शिफ्ट झालं. मग टिळकांचं बघा 1856चा जन्म आहे बघा टिळकांचा, बरोबर ना. आणि 1920 पण तेव्हा सांगितलं होतं ना असहकार आंदोलन सुरू झालं. बघा, 1 ऑगस्टला मृत्यू झालाय. मग बघा, इकडे 2 वर्ष लेट जन्मल्यात आणि 2 वर्ष लेट मृत्यू. बघा, म्हणजे टिळकांच्याच त्या टाईमलाईनमध्ये तुम्ही फिट करू शकता. बघा, पंडिता रमाबाई, रमा बिपिन डोंगरे किंवा मेधावी. प्रारंभिक जीवन बघू. बघा, आपण प्रारंभिक जीवन. जन्म बघा गंगामूळ कर्नाटकामध्ये. बघा, कर्नाटकामध्ये येत होते तेव्हा गंगामूळ. आता हे सांगितलंच तुम्हाला. अनंत शास्त्री आणि लक्ष्मीबाई डोंगरे हे आई वडील होते बघा त्यांचे. आणि वडील होते ना, हे पुरोगामी थोडेसे विचारांचे होते बघा, आणि त्यामुळे लहानपणापासून त्यांना
मग त्या काळात शिक्षण म्हणजे बाहेर पडायची मुभा नव्हती बघा महिलांना. त्या काळात त्यांनी शिक्षण दिलेलं आहे बघा, म्हणजे बऱ्याचशा भाषा वगैरे त्यांना अवगत होत्या बघा. आता हे तुम्हाला सांगितलं बघा, संस्कृत व्याकरण असेल किंवा साहित्य पर्टिक्युलरली त्यांच्या आईकडनं संस्कृत आणि त्या संस्कृतवर चांगली कमांड होती बघा यांची. मग नंतर पुढे जाऊन ह्या पंडिता ह्या ज्या काय टायटल्स त्यांना मिळालीत बघा, यामध्ये या संस्कृतचा खूप मोठा वाटा आहे बघा. पौराणिक शिक्षण हे सगळं त्यांना लहानपणापासून हे जे बाळकडून मिळाले बघा. पण हे जे छत्र आहे त्यांचं म्हणजे आई वडील आहे ना लवकर वारलेले आहेत बघा त्यांचे. आणि मग आपल्या भाऊ जो होता आपला श्रीनिवास शास्त्री यांच्यासोबत प्रवास करीत कुठे गेल्यात त्या कोलकात्याला गेलेत बघा. आता संस्कृतवरील हे सांगितलंच तुम्हाला की कोलकात्याच्या सिनेट हॉलमध्ये त्यांचा पंडिता व सरस्वती या बिरुदावली बाद झालेल्या आहेत त्यांना. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं काय पंडिता कुठं दिले त्यांना कोलकात्यामध्ये दिले बघा. कोलकात्यामध्ये गेल्यानंतर तिथं बऱ्याचशा तिथले जे त्यावेळेसचे जे समाज सुधारक आहेत आता त्या टाईमलाईनमध्ये तुम्ही सांगितलं पाहिजे बाबा कोणत्या कोणत्या समाज सुधारकांशी त्यांचा संबंध आलेला असणार आहे. ठीक आहे. तर अनेक भाषा अवगत ते तुम्हाला सांगितलंच की बऱ्याचशा भाषा अवगत होते बघा. ते सुरुवातीला समाज सुधारक तुम्हाला दिसून येईल बघा, ह्या गोष्टी कॉमन आहेत बघा. आता 1880 मध्येच बघा हे कोलकात्यातील बिपिन बिहारीदास मेधावी या वकिलांशी लग्न झालेले बघा. पण संसार काय त्यांचा फारसा टिकला नाही बघा. का नाही टिकला बरं तर बघा 2 वर्षातच काय झाले पतीचा मृत्यू झालाय बघा. आणि मग आपली जी एकुलती एक मुलगी होती मनोरमा, मला वाटतं मनोरमा हिच्याबरोबर मग त्या परत पुण्यामध्ये आलेले आहेत बघा. मग पुण्यामध्येच स्थायिक झालेत आणि तिथनं पुढं त्यांचं कार्य सुरू होतं बघा. आता कार्यामध्ये बेसिकली काय काय करायचंय तुम्हाला. आता बरेचसे समाज सुधारक म्हणजे सगळ्या महिला सुधारक एकत्र घेऊन आलोय बघा. ठळक कार्य किंवा एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्व असणारे आणि जिथे कन्फ्यूज होतात मुलं बघा, रमाबाई रानडे, पंडिता रमाबाई, जनाका शिंदे, ताराबाई शिंदे. ठीक आहे. मग ते कन्फ्यूज होतात म्हणून अशा पद्धतीने घेऊन आलोय की क्रिस्प डाटा आहे तुम्हाला जेवढा एक्झामच्या दृष्टिकोनातून गरजेचं आहे तेवढाच घेऊन आलोय बघा. आता सामाजिक कार्यामध्ये बघा, आता हे तुम्हाला सुरुवातीला सांगितले बालविवाह, पुनर्विवाह बंदी यासारख्या घातक चालीरीती आणि दुष्ट जे काय रूढी आहेत बघा त्यापासून समाजास मुक्त करण्यासाठी म्हणजे आता हे समाज सुधारक म्हणले की ह्या गोष्टी सांगायला लागायची काही गरज नाही बघा. कॉमन तुम्हाला सुरुवातीला सांगितलं प्रत्येकाचा एक जॉनर आहे बघा, ठरलेल्या पठडीत त्यांनी काम केलं आहे बघा. त्या महिला सुधारक म्हणजे स्त्रीमुक्ती चळवळ किंवा स्त्रियांशी रिलेटेड प्रश्न ह्याच्यावर ऑब्व्हियसली काम केलं असणार आहे बघा. पहिल्यांदा पुण्यात आणि नंतर अहमदनगर, सोलापूर, ठाणे, मुंबई, बार्शी या ठिकाणी काय आर्य महिला समाजाची स्थापना केली. सगळ्यात महत्वाचं काय आर्य महिला समाज. पंडिता रमाबाई म्हणल्यावर जे काय ठळक मुद्दे त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आर्य महिला समाजाची स्थापना केली बघा. आता हा पण मुद्दा महत्वाचा आहे बघा. 1882-83 हंटर कमिशन रिपनच्या कालखंडात आलं होतं आणि हंटर कमिशन पुढे अजून एका महत्वाच्या व्यक्तीनं साक्ष दिली. नाव सांगू शकता? ज्योतिबांनी, महात्मा फुले. हंटर कमिशन पुढे साक्ष दिले बघा. आणि हे 1882 मध्ये स्त्री धर्मनीती नावाचं पुस्तक लिहिलंय. कोणतं पुस्तक आहे? स्त्री धर्मनीती. पुढे जाऊन तुम्ही बघताल सरस्वतीबाई जोशी जी आहेत गणेश वासुदेव जोशी यांच्या पत्नी, त्यांचं स्त्री विचारवती नावाचं आहे बघा. हे स्त्री विचारवती ठीक आहे संघटना असेल किंवा ती संघटना आहे पण हे स्त्री धर्मनीती मी कन्फ्यूज होतो मग नंतर ठीक आहे. तर स्त्री धर्मनीती हे पुस्तक स्त्री धर्मनीती कोणाचं आहे? पंडिता रमाबाई यांचं आहे बघा. आणि पंडिता रमाबाईंचा सुरुवातीला पण उल्लेख झालाय का बरं? पहिले समाज सुधारक कोणते बघताना वगैरे किंवा दुसरीकडं यमुना पर्यटन सांगितलं होतं का बाबा पद्मनजी यांचं? दादोबा पांडुरंग तरखडकर शिकवताना सांगितलं होतं बघा. दादोबा पांडुरंग तरखडकरांचा जो संस्कृत ग्रंथ लिहिला होता, संस्कृत निबंध लिहिला होता बघा त्यांनी, विद्वाश्रुमार्जन नावाचा. आणि कशात लिहिला होता मी सांगितलं तुम्हाला? यमुना पर्यटनमध्ये. कोणाची म्हणून? बाबा पद्मनजी यांची. बरोबर ना? मग बाबा पद्मनजी ख्रिश्चन झालेले हे सांगितलं बघा मी तुम्हाला.
मग त्यानंतर लक्ष्मीबाई टिळकांचा तिथं मेन्शन केला येणार आहेत आज. आणि त्यातलंच एक नाव आहे पंडिता रमाबाई, काय ख्रिश्चन झालेले समाजसुधारक. मग हे बघा 83 मध्ये काय झाले, हे येशू ख्रिस्तांचं म्हणजे ख्रिश्चन धर्माचं पतीच स्त्रियांबद्दल म्हणजे थोडक्यात विधवा किंवा बाकीच्या सगळ्या पिचलेल्या असते यांच्याबद्दलचं मत किंवा काय, तर मग त्या अँगलने ते काय झाल्यात ख्रिश्चन झालेत बघा. आणि हा प्रश्न पण बऱ्याच वेळा येऊन गेलाय बघा. त्यानंतर बघा हे आपलं स्त्रीविषयक जे काय कार्य आहे बघा, याला फंडिंग म्हणा किंवा त्याला मदत मिळावी म्हणून बाहेर देशात पण बऱ्याच वेळा गेल्यात बघा त्या. तर अमेरिकेत असंच 86 मध्ये बघा गेलेले आहेत ते, आणि तिथं द हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक लिहिले. आता ह्याचा जो जॉनर आहे तो बघा बालविधवा प्रश्न, म्हणजे लहान वयात त्यावेळेस बघा लग्न होत होती आणि मग बालविधवा होत होत्या, मग त्यांना कोणत्या कोणत्या समस्यांचा नाही का सामना करावा लागत होता, हा विषय होता बघा ह्याचा. तर तिसरी महत्वाची गोष्ट काय लक्षात ठेवतात, द हाय कास्ट हिंदू वुमन नावाचं पुस्तक लिहिले बघा. स्त्री धर्मनीती एक बघितलं आपण, आर्य महिला समाजाची स्थापना तुम्हाला सांगितली, आणि द हाय कास्ट हिंदू वुमन. ठीक आहे. आता बघा मी तुम्हाला सांगितले बाहेर देशात वगैरे गेले होते, आणि मग हे रमाबाई असोसिएशनची स्थापना अमेरिकन लोकांनी केली. कुठं, बोस्टन येते. बोस्टन माहिती आहे ना, बोस्टन टी पार्टीवाला अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध बघतो आपण ते. ते रमाबाई असोसिएशनची स्थापना केली. स्थापना कशासाठी केली तिकडं, म्हणजे इथलं जे महिलाविषयी कार्य आहे ना याला फंडिंग मिळावी किंवा याला मदत व्हावी काय. ठीक आहे. या दृष्टिकोनातनं ते रमाबाई असोसिएशन केलेलं होतं बघा स्थापन. आता बघा युनायटेड स्टेट्सची लोकस्थिती व प्रवास वृत्त, ऑब्व्हियसली तर अमेरिकेत होत्या त्या, आणि मग इथंच ज्या पद्धतीचं स्वागत झालं किंवा ज्या लोकांनी मदत केली, तर युनायटेड स्टेट्स म्हणजे अमेरिकेचे थोडक्यात लोकस्थिती व प्रवास वृत्त. आता इथे लक्षात ठेवायला USA लोकस्थिती आणि त्यांचं प्रवास वृत्त थोडक्यात. 1, 2, 3, 4 आणि या गोष्टी सेपरेट नोट डाऊन करत चला. आता मूळ हिब्रू भाषेतील बायबलचे मराठी भाषांतर केले बघा. म्हणजे काय, आणि विचारून गेले का हे PYQ विचारून झालाय का, बायबल असं आलं होतं ना, त्यांनी बायबलचे मराठी भाषेत रूपांतर केले. हिब्रू भाषेतील, हिब्रू ओरिजिनल येशू ख्रिस्तांची भाषा हिब्रू होती बघा. ठीक आहे. इस्रायलची थोडक्यात आपण म्हणतो ना जे असते हिब्रू भाषा, तर त्याचं रूपांतर काय केले. आता बायबल ख्रिश्चन झालेल्या त्या जॉनरने लक्षात ठेवायला सोपं आहे बघा. आता 1889 मध्ये हे एक देखील महत्वाचं कार्य आहे बघा, शारदा सदन नावाची संस्था काढली. आता भरपूर सदन येतात बघा पुढे जाऊन. तर कोणतं सदन पर्टिक्युलरली कशावर काम करतो, काम एका जॉनरमध्ये बघा, महिलांचं सक्षमीकरण करणं त्यांचं, किंवा विधवा असतील तर पुनर्वसन करणं बघा त्यांचं, समाजामध्ये परत एकदा त्यांना म्हणजे एका ट्रॅकवर आणणं बघा, ह्या सगळ्या काम होते बघा यांची. तर आता शारदा सदनची स्थापना आहे बघा. काय, शारदा सदन, शारदा सदन ची स्थापना आधी मुंबईत आहे बघा, आणि मग एका वर्षानंतर पुण्यात केले बघा. आर्य महिला समाजाची स्थापना पुण्यात आहे. ठीक आहे. स्थापना कुठे वगैरे पण लक्षात असते, फक्त आर्य महिला समाज जो आहे तो पुण्यात स्थापना बघा. शारदा सदन जे आधी मुंबईत होतं, नंतर परत पुण्यातच आलंय ते पण. ठीक आहे. पण बघा त्यानंतर बघा ते ख्रिश्चन झाल्या होत्या, त्यांच्या आश्रमात बघा 2 मुलींनंतर काय झालं होतं, ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता आणि बरीचशी टीका झाली होती की बाबा धर्मांतरांचं काम करतात म्हणून, त्यामुळे गैरसमज झाले होते बरेचपैकी. मग टिळकांबरोबर तुम्हाला सांगितलं बघा टिळक सांगताना, आणि मग इथलं पुण्यातनं जो काय त्यांचा दबाव वाढत होता त्यामुळे त्यांनी जो आपला आश्रम आहे तो केडगावला शिफ्ट केला बघा. आणि मग केडगाव इथं काय मुक्ती सदनची स्थापना, हे नावं लक्षात ठेवा, मुक्ती सदन, शांती सदन, बातमी सदन, सदानंद सदन, प्रीती सदन पण आहे बघा इथं. पण इथं एवढंच लक्षात घ्या, इकडं सेवा सदन नाही. सेवा सदन तुम्हाला पुढे जाऊन भेटेल बघा. रमाबाई रानडे यांच्यानंतर रमाबाई रानडेच घेणार आहे, कारण ते आता सोपंच वाटतं, नंतर मग आठवत नाही बघा. इथं काय आहेत बघा, बातमी सदन आहे, सदानंद सदन आहे,
प्रीती सदन आहे, मुक्ती सदन आहे, शारदा सदन आहे. ठीक आहे. ते सदन म्हणले की जॉनरमध्ये त्याच लक्षात ठेवा. फक्त लक्षात घ्या की नंतर जाऊन सेवा सदन आहे ते पंडित रमाबाईंचं नाही तर रमाबाई रानडेंचं आहे बघा. रमाबाई रानडे म्हणजे MG रानडेंच्या पत्नी होत्या बघा. आणि हे तर तुम्हाला सांगितलं शेती, विणकाम, मुद्रणकाम यासह शालेय शिक्षण म्हणजे थोडक्यात ही सगळी कामं कशासाठी होती की मुख्य प्रवाहात आणण्यासाठी होते बघा. परित्यक्ता किंवा विधवा म्हणतो आपण, जे काही पिचलेल्या सगळ्या महिलांची स्थिती होती बघा, त्यावर यांचं काम आहे बघा महिलांसाठी. तर या सगळ्या गोष्टी त्या आश्रमामार्फत केल्या जात होत्या बघा. केडगावला काय मुक्ती सदन, हे बातमी सदन, सगळं सदानंद सदन हे सगळं सांगितलं बघा. शारदा सदनची स्थापना कुठे झाली? मुंबईत झाली, नंतर पुण्यात बघा. आर्य महिला समाज, स्त्री धर्मनीती पुस्तक USA ला गेल त्या. मग ते USAचं काय सांगू शकता तुम्ही? USA लोकस्थिती आणि त्यांचं प्रवास वृत्त हे देखील पुस्तक आहे बघा. हायकास्ट हिंदू वुमन, बालविधवाच्या प्रश्नावर हंटर कमिशन पुढं साक्ष दिली. स्वतः ख्रिश्चन झाल्या, त्यामुळे बायबलचं मूळ हिब्रू भाषेतलं जे बायबल आहे त्याचं काय म्हणतो आपण त्याला रूपांतर मराठीमध्ये ट्रान्सलेशन थोडक्यात केलेलं आहे बघा. आणि हे बघा कैसरे हिंद, कैसरे हिंद पदवी दिली होती बघा, म्हणजे पुरस्कार दिलेला होता त्यांना पंडित रमाबाईंना ब्रिटिश सरकारने. कोणता? कैसरे हिंद. 1856 to 1920 टिळक आहेत बघा. नाही 2-2 वर्ष पुढे जायचं बघा. 1858 आणि 1922. 1919 मध्ये काय त्यांना कैसरे हिंद आहे बघा. त्या कम्पॅरिझन मध्ये लक्षात ठेवायचं बघा. बघा मेजर मुद्दे बघा, स्त्री धर्मनीती, द हायकास्ट हिंदू वुमन, USA लोकस्थिती व प्रवास वृत्त, ही 3 पुस्तक आहेत बघा ग्रंथ. आर्य महिला समाज, शारदा सदन, हंटर कमिशन पुढे साक्षी, ख्रिश्चन झालेले आहेत. आणि काय नंतर जाऊन बघा, ह्या नंतर आहे ना आनंदीबाई जोशी जेव्हा बघू आपण भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर, त्यांच्या डिग्रीचा जो काय कार्यक्रम होता तिकडं अमेरिकेमध्ये, तिकडं पण गेल्या होत्या बघा. याच दरम्यान आहे बघा. आणि हे अमेरिका कशासाठी सांगितलं? हे आताच अमेरिकेत गेल्या होत्या तिकडंच ते हायकास्ट हिंदू वुमन, या सगळ्या गोष्टी आहेत बघा. युनायटेड स्टेट्स USAची लोकस्थिती आणि प्रवास वृत्त, ख्रिश्चन झाल्या होत्या, बायबलचं रूपांतर, ह्या गोष्टी सांगितल्या बघा. आता त्यानंतर कोण? रमाबाई रानडे. पंडिता रमाबाई वेगळ्या, या वेगळ्या ऑब्विसली. आता फोटोमध्ये बघू शकता मला काय काय फोटो डिलिबरेटली असे घेऊन आलोय की आता बघा अमृत महोत्सव सिरीज गव्हर्नमेंटचा आणि मिनिस्टर ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंगने टाकलेलं आहे बघा त्यांच्या चॅनलवर हे रमाबाई रानडेंचं. आता याला समजा काय गोष्टी दिसणार ना बघा, म्हणजे ठीक आहे. हे बघा 1862 1924 परत त्याच म्हणजे त्याच कालखंडातल्यात बघा. बरोबर ना? टिपिकल प्रत्येक यांचा साल लक्षात राहावा अशी इच्छा नाही, आपण कोणत्या कालखंडात होते ॲक्च्युअलमध्ये त्या तर लक्षात आलं पाहिजे बाबा. कारण मी नेहमी सांगतो बघा, आता मागं तुम्हाला सांगितलं एक प्रश्न होता, प्रार्थना समाजाच्या स्थापनेत दिलं होतं मग, त्यात काय सगळी नाव होती बरोबर असणारे, आणि एक नाव टाकलं होतं काय? बाळशास्त्री जांभेकर. तर बाळशास्त्री जांभेकरांचा मृत्यू 1846 मध्ये झालाय बघा. मी सारखं सांगतो बघा 34 वर्षाचं आयुष्य, 34 वर्षाचं आयुष्य, ठीक आहे. 1812 to 1800. बाकीचं काय माहीत जरी नसलं असतं ना, प्रार्थना समाजाची स्थापना 1867 आणि यांचा मृत्यू झाला 1846 मध्ये. पण तिथं वाटतं तसं वाटतं नाही असं काम आहे म्हणल्यावर नाही केलं असेल, मग असेल प्रार्थना समाजात असतील या गोष्टी होत्यात बघा. म्हणून पर्टिक्युलरली प्रत्येकच जणांना नाही, पण कोणत्या कालखंडात होत्या, समकालीन कोण होते बाबा समाज सुधारक, मग त्या पठडीतनं पण गोष्टी लक्षात राहतात. आता लक्षात घ्या, तिकडे तुम्हाला टिळकांबरोबर कम्पेअर केलं, कारण टिळकांबरोबर परत वाद पण सांगितला. हे आपण त्याच कालखंडात बघा. रमाबाई रानडे, MG रानडे यांच्या पत्नीत म्हणल्यावर तुम्ही लक्षातच ठेवू शकता. स्त्री हक्क आणि समानाधिकार चळवळीच्या खंद्या पुरस्कारत्या. मी तुम्हाला सांगितलं हे बेसिक गोष्टी. स्त्री किंवा महिला समाज सुधार किंवा आपण लेक्चरच कशाचं आहे, स्त्रियांचं योगदान, ठीक आहे, महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या म्हणलं तरी चालेल जडणघडणीमध्ये. आता हे बघा, हे अमृत महोत्सव सिरीजमध्ये दिलेलं आहे बघा. सोशल वर्कर अँड वन ऑफ द फर्स्ट वुमन्स राईट्स ॲक्टिव्हिस्ट इन 19th century दिले आहे बघा. वाईफ ऑफ जस्टिस महादेव गोविंद रानडे. आणि फाउंडर, इथं बघा इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, फाउंडर ऑफ हिंदू लेडीज सोशल क्लब. पुढे जाऊन बघू आपण
ह्या गोष्टी आहेत पुढं स्लाईडवर, पण कशा पद्धतीने बघा, मध्ये गव्हर्नमेंट टाकते स्वतः त्यांच्या चॅनलवर वगैरे, ठीक आहे, आणि बेसिक ठळक मुद्दे समोर येत आहेत बघा, तर ते करणं आपलं काम आहे बघा. तर जे लिगसी वगैरे सांगितले 1924ला मृत्यू बघा, आणि यांच्या मृत्यूनंतर बघा गांधीजी स्वतः सुद्धा म्हणले होते की राष्ट्रासाठी खूप मोठी हानी बघा. आता ते गंगामूळ बघितलं तिकडं जन्मस्थान बरोबर कर्नाटकामध्ये. परत नंतर तुम्ही जाऊन बघताल का वीरा शिंदे किंवा जानक्का त्यांच्या बहीण, ठीक आहे, त्या पण कर्नाटकामध्ये बघा, जमखिंडी म्हणून आहे तिकडं, हे गंगामूळ होतं. फक्त लक्षात ठेवत चला बघा कुठले आहेत फक्त जन्म वगैरे. आता यांचं बघा रमाबाई रानडेंचं जन्मस्थान बघा कोणतं आहे, देवराष्ट्रे सातारा जिल्ह्यात येतं बघा. आता ओरिजिनल नाव काय होतं तर यमुनाबाई कुर्लेकर. पंडित रमाबाईंचं काय सांगितलं तिकडं, पहिल्या स्लाइडवर होतं बघा, ते रमा डोंगरे सांगितलं तुम्हाला, मेधावी. आता बाई स्त्रियांच्या समस्येला वाचा फोडण्यासाठी आणि व्यासपीठ निर्माण करण्यासाठी हिंदू लेडीज सोशल क्लब. काय लक्षात ठेवणार, हिंदू लेडीज सोशल क्लब. तिकडे हाय कास्ट हिंदू वुमन इंग्लिश मध्ये लिहिलं बरोबर ना, मुद्दाम लिहिलं ते पुस्तक आहे. आर्य महिला समाज आहे तिकडं बरोबर ना, आर्य महिला समाज यांनी पण काम केले, बघू आपण ते. हिंदू लेडीज सोशल क्लब कोणी स्थापन केला, रमाबाई रानडेंचा आहे हिंदू लेडीज सोशल क्लब. तिकडे हाय कास्ट हिंदू वुमन पुस्तक आहे, फरक आहे लक्षात घ्या. आर्य महिला समाजाची स्थापना तिकडे केली कोणी, पंडित रमाबाई. पण त्या स्थापनेत सुद्धा यांनी पण स्थापना झाल्यानंतर त्यात काम केलेलं आहे आर्य महिला समाजामध्ये, ठीक आहे. सेवा सदन पुण्यात संस्थेच्या अध्यक्षपदी काम केलेलं आहे बघा, सेवा सदन. या दोघात कन्फ्यूज होतात म्हणून हे मुद्दे वेगळे काढून आणलेले आहेत. सेवा सदन तिकडे काय होतं, मुक्ती सदन, बातमी सदन, सदानंद सदन, शारदा सदन है ना, प्रीती सदन पण सांगितलं बघा मी तुम्हाला. इकडे काय सेवा सदन, सगळे सदन तिकडे लक्षात ठेवा. एक फक्त सेवा सदन, जे सेवा सदन टिपिकली ही जी संस्था आहे याच्यातलं मोठं नाव किंवा योगदान कोणाचं किंवा संस्थापक तर कोण आहेत, रमाबाई रानडेत बघा. आता पुण्यात मुलींसाठी आता MG रानडेंच्या पॅरलल त्यांच्या प्रत्येक कामामध्ये यांचा सहभाग असणार आहे बघा, तेवढीच खंबीर किंवा मोलाची साथ आपण जसं म्हणतो ते असणार आहे बघा. तर हुजूर पागा शाळेची स्थापना, ते फिमेल ट्रेनिंग हायस्कूल वगैरे स्थापन केलं तर लोकहितवादींच्या MG रानडेंच्या व्हिडिओमध्ये ते बघून घ्या बघा कसं झालंय काय झालंय. हुजूर पागा शाळा जी आहे पुण्यातली, ते आधी फिमेल ट्रेनिंग हायस्कूल वगैरे नाव होते, त्यानंतर तेच हुजूर पागा झाली बघा. तर तिथं यांनी पण कार्य बघा यांचं पण. आता त्यांनी आपला जीवनपट बघा, आमच्या आयुष्यातील काही आठवणी सांगितलेलं का बरं, तिकडं सांगितलेलं मला वाटतं, आमच्या आयुष्यातील काही आठवणी. MG रानडेंच्या ग्रंथसंपदा लास्टच्या स्लाइडमध्ये होतं बघा, हे आमच्या आयुष्यातील काय आठवणी. तेव्हा सांगितलेलं मी की ॲक्च्युअलमध्ये हे रमाबाई रानडेंचे आहेत. माहिती आपल्याला त्याबद्दल त्यांची जी काही हिस्टरी त्याबद्दल यातून कळते बघा. आमच्या आयुष्यातील काय आठवणी या पुस्तकात शब्दबद्ध केले बघा हे. आता MG रानडेंचं परत मला वाटतं 1901 मध्ये निधन झाले बघा, बरोबर ना, MG रानडे. आणि मग त्यांच्या निधनानंतर खचून गेल्या होत्या बघा, पण नंतर परत पुन्हा जोमाने काम केलेलं आहे बघा. मग कोणकोणत्या बाबतीत काम केले बघा, तर स्त्री कैदी बघा, येरवडा जे जेल आहे बघा तिथं जात होते बघा. स्त्री कैदी असेल किंवा बाकीचे पण कैदी असतील, मनोरुग्ण असतील बघा, या सगळ्यांच्या प्रश्नावर त्यांनी काम केले. बाल सुधारगृह, जेल, बाल सुधारगृह, जेल, स्त्री कैदी या जॉनरवर काम कोणाचं आहे, ठीक आहे. हे जरी लक्षात ठेवलं कमीत कमी तर लक्षात येईल की रमाबाई रानडेंनी केलेलं आहे बघा कार्य. आता 1904ला बघा अखिल भारतीय महिला परिषद आयोजित केली ती, अखिल भारतीय महिला परिषद. आणि ह्याच्या आयोजनाचं जे काम आहे RJ भांडारकर वगैरे त्यांनी हे आयोजन केलं होतं बघा. आणि ही जे म्हणजे आयोजनाची काय जबाबदारी ना सगळी ही कोणाकडे दिली होती तर सेवा सदन म्हणजे
हां म्हणजे सेवा सदन त्यावेळेस एस्टॅब्लिश नव्हतं, पण रमाबाई रानडेंकडे दिली अशा पद्धतीने लक्षात ठेवा. सेवा सदनची तेव्हा 1909 साली, ते तिकडे 1904 होतं. ठीक आहे, म्हणजे आता त्यामुळे तेव्हा सेवा सदन काय नव्हतंच. पण लक्षात काय ठेवा तुम्ही की अखिल भारतीय महिला परिषद 1904ची अखिल भारतीय महिला परिषद आयोजित करण्यात मोठा वाटा. ही सेवा सदन हे पण लक्षात ठेवा. सेवा सदन झाले, हिंदू लेडीज सोशल क्लब झाले, हुजूर पागा ती तुमच्या लक्षात राहिलंच. ते तिकडं MJ रानडेंच्या यात पण होतं बघा. आमच्या आयुष्यातील काही आठवणी पण ते आहेच. आणि जेल म्हणजे स्त्री कैदी असतील, बालसुधारगृह, मनोरुग्ण यांच्या प्रश्नावर काम आहे, अशा पद्धतीने लक्षात ठेवा. अरे BM मलबारी, बेहरामजी मलबारी सांगितलं होतं का बरं? संमती वयाचा कायदा 1891चा, ह्याच्यामध्ये मोठा रोल वगैरे झाले का बरे? का मागचं सगळं सपाट झाले? तर दयाराम गिडुमल हे रमाबाईंकडे काय केलं? ते रुग्णसेवेचे प्रशिक्षण, म्हणजे नर्सिंग, थोडक्यात रुग्णसेवेचे प्रशिक्षण घेऊन देण्याची एक आयडिया घेऊन गेले तेव्हा, कल्पना. आणि यातूनच पुढं काय झाले माहिती आहे का? तर सेवा सदन मुंबई येथे स्थापना झाली बघा. सेवा सदन ची स्थापना झाली तिथे 1909 साली. ही सेवा सदन ही 1908 मध्ये स्थापना आहे बघा मुंबईत. सेवा सदन तिकडे जे सांगितलं होतं ना, तर ते फक्त तेच आहे. सेवा सदनची स्थापना साल सांगतोय फक्त. इथं मुंबईत स्थापना आहे, नंतर पुण्याला आलं बघा. असले प्रश्न येतात बरं का. आधी पुण्याला स्थापन झालं, मुंबईला गेलं. ठीक आहे, मग ते आपण लक्षात असू ठेवू शकता बघा. हां, आणि बघा हे मग सेवा सदन उदयास आले आणि मुलींचे प्रशिक्षण केंद्र, 3 वसतिगृह असे उपक्रम राबवले. हे जनरलाइज आहे. ठीक आहे. आता हे बघा, स्त्रियांसाठी अनिवार्य प्राथमिक शिक्षणाची मागणी करण्यासाठी आंदोलन आणि पीडित महिलांची, हे उशीर होतं बघा. 1921 वगैरेच्या आसपास होतं हे आंदोलन. 21च्या आसपास, 2021च्या आसपास होतं बघा हे आंदोलन. आणि पीडित महिलांची संघटना, बरोबर. ह्या 2 महत्त्वाच्या त्यांच्या आयुष्यातील घडामोडी बघा. स्त्रियांसाठी काय? कंपल्सरी प्रायमरी एज्युकेशन. थोडक्यात ते कंपल्सरी प्रायमरी एज्युकेशनवर तिकडे एकदा सांगितलं होतं बघा. पार्लमेंटमध्ये कोणी ते बिल मांडलं वगैरे, गोखले सांगितलं होतं ना. आता हे सुरुवातीला सांगितलं का बरं? यांचा मृत्यू राष्ट्राची मोठी हानी. कोण म्हणलंय? गांधीजी म्हणालेत बघा. आता एक वेगळा मुद्दा आहे बघा हा. जागतिक युद्ध परिषद जी होती बघा, त्यामध्ये भारतीय महिलांचे प्रतिनिधित्व कोणी केले? तर रमाबाई रानडे यांनी. इंटरनॅशनल विजन हा एक गोष्टी लक्षात ठेवू शकतो, बॅक ऑफ द माइंड. किंवा इंटरनॅशनल विजन कशासाठी? किंवा बघा जागतिक महिला परिषद जी आपली जागतिक युद्ध परिषद जी आहे, त्यामध्ये काय केले? भारतीय महिलांचे प्रतिनिधित्व केले. आणि बघा नंतर फिजी आणि केनिया यामध्ये भारतीय मजूर जे आहेत, लेबर्स, कुठं? केनियामध्ये, फिजीमध्ये. फिजी कुठे आहे? तुम्ही सांगा मला, जिओग्राफी पॅसिफिक ओशन मध्ये. तर ते भारतीय मजूर आहेत जे तिथले, तर त्यांच्या समस्यामध्ये देखील काम केलेलं आहे बघा. काय काय लक्षात ठेवतात? सगळ्यात मेन कार्य बघा, सेवा सदन. तिकडच्या सदन सगळ्यामध्ये फक्त इकडं सेवा सदन आहे बघा, बाकी सगळे तिकडं पंडित रमाबाईंकडे आहेत बघा. हे आंदोलन केलेलं प्राथमिक शिक्षणासाठी, राष्ट्राची मोठी हानी वगैरे या गोष्टी बघा. हिंदू लेडीज सोशल क्लब एकदम महत्त्वाचं. त्यानंतर अखिल भारतीय महिला परिषद 1904ची, त्याचं अध्यक्षपद यांनी भूषवलेलं बघा. सेवा सदन सांगितलंच तिकडं. आमच्या आयुष्यातील काही आठवणी, बाकी तर माहितीच आहे तुम्हाला. यमुनाबाई कुर्लेकर नाव होतं बघा. तर पंडिता रमाबाई. आता पंडिता रमाबाई आणि त्यामध्ये कन्फ्युज व्हायच्या गोष्टी कोणत्यात? फक्त ते सांगितलं बघा. तिकडे हाय कास्ट हिंदू वुमन, तिकडे लेडीज सोशल क्लब, अशा टाईप आहे बघा. हिंदू लेडीज सोशल क्लब आणि हाय कास्ट हिंदू वुमन, या 2 गोष्टीमध्ये फक्त काय करायचं? कन्फ्यूज व्हायचं नाही बघा. आता दुसरं कोण? सावित्रीबाई फुले, सावित्रीबाई. महात्मा फुले बघताना तुम्हाला काय सांगितलं होतं की सेपरेट बघू बघा. म्हणून
सेपरेट बघतोय बघा. 1831, 1897. ज्योतिबांचा 1827, 1890 आहे, बरोबर ना? मग बघा हे 4 वर्ष छोटे आहेत बघा. लक्षात राहून द्या, टाइमलाईन लक्षात राहिली पाहिजे, त्यातून बऱ्याचशा गोष्टी सॉर्ट आउट होतात. भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, स्त्रीवादाची जननी. आता काय म्हणजे सावित्रीबाई फुलेंबद्दल माहिती नाही, मला वाटतं असं कोण नसतंय. ठीक आहे, पहिल्या महिला शिक्षिका म्हणजे आज स्त्रिया ज्या काही शिक्षण घेतात त्या यांची पुण्य आहे बघा. स्त्रीवादाची जननी. स्त्रीवादाची जननी करण्यास सुरुवात आहे का 1827 जन्म आहे बघा. पहिली महिला शिक्षक आणि किती कष्ट सहन करावं लागले सगळ्यांना माहिती आहे बघा. आता प्रारंभिक जीवन म्हणजे काय, फक्त अशी काय माहिती कार्य वेगळं थोडंसं तेवढंच आपण बघणार आहे बघा. मग बाकी सत्यशोधक समाजात काम असणार आहे का? ऑब्व्हियसली असणार आहे. 1848 मध्ये स्थापना केली भिडेवाड्यात. पहिल्या महिला शिक्षक ह्याच आहेत बघा. केशवराव भवाळकर गुरु होते. कसं अध्यापन करायचं? भवाळकर, विष्णुपंत थत्ते सांगितलं होतं का तिकडं? तर शिक्षिका म्हणून ज्यांचं कार्य आहे बघा त्यांनी मार्गदर्शन केलं होतं भवाळकरांनी. जन्म बघा 3 जानेवारी, नायगाव सातारा. वडील खंडोजी नेवसे पाटील. ओके, खंडोजी नेवसे वडील होते बघा त्यांचे. नायगाव साताऱ्याचा जन्म आहे बघा. 3 जानेवारीचा जन्म आहे बघा. आणि हा 3 जानेवारीचा जो काही जन्म आहे तो महाराष्ट्र शासन काय करतं? बालिका दिन किंवा महिला किंवा स्त्री मुक्ती दिन म्हणून साजरा करतं. काय? बालिका दिन किंवा स्त्री मुक्ती दिन, महिला मुक्ती दिन म्हणून साजरा करतं 3 जानेवारी. का डेज लक्षात ठेवत जावं का हिस्ट्रीच्या अँगलने. समजा विचारलं काही तर किरकोळमध्ये मार्क जायला नको बाबा, माहिती आहे आपल्याला, बेसिक गोष्ट होती. 3 जानेवारी काय बालिका दिन सांगितलं तुम्हाला. ठीक आहे, आता 1840 बघा. हे 1840 मध्ये विवाह झाला, ते तिकडं पण सांगितलं मी त्याला. ज्योतिबांबरोबर विवाह झालाय बघा. काम बघा, स्त्री शिक्षण, बालविवाह असेल किंवा जरट विवाह असेल, केश वपन असेल, भ्रूण हत्या. ते बाल हत्या प्रतिबंधक गृह 1863 सांगितलंय का? सांगितलंय तिकडं. ज्या गोष्टी तिकडं झाल्या त्या रिपीट नाही करत बघा. 1863 मध्ये तिकडं बाल हत्या प्रतिबंधक गृह केलं. तर मग इन्स्पायरपर्यंत पंढरपूरमध्ये पण केलेलं बाकीच्यांनी सांगितलं मी तुम्हाला. म्हणजे काय म्हणतात त्याला, पाटी सांगितली बघा बाहेर, घराबाहेर निश्चिंत या, इथे बाळंतवा तुमची माहिती गुप्त ठेवली जाईल बघा. अशी पाटी लिहिली होती बघा घराबाहेर. हे पण सांगितलं मला वाटतं. बालहत्या प्रतिबंधक गृह याची स्थापना सांगितली होती बघा. आणि ती पाटी घराबाहेरची सांगितली होती बघा. मग हे त्या भ्रूण हत्या पुनर्विवाहावर काम आहे का? असणार. सत्यशोधक समाज पुनर्विवाह घडवून आणलेला 1864 निवी जातीत पुनर्विवाह करून. म्हणजे ज्योतिबांच्या कार्यात मोठी साथ आहे यांची. ठीक आहे, आता बघा आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून, हे पर्टिक्युलरली तिकडे येत नाही बघा. एक काव्य फुले आणि बावनकशी आणि सुबोध रत्नाकर हे काव्य संग्रह त्यांनी लिहिले बघा. काव्य फुले, बावनकशी आणि सुबोध रत्नाकर या 3 गोष्टी लक्षात ठेवा. जा आणि शिक्षण मिळवा नावाची कविता आहे. हे पर्टिक्युलरली लक्षात ठेवायचं बघा. हे बालहत्या प्रतिबंधक गृह वगैरे हे तिकडं सांगितलेलं आहे बघा. पण इथं काय लक्षात ठेवताल तुम्ही? ग्रंथ संपदा लक्षात ठेवा तुम्ही. काव्य फुले, सुबोध रत्नाकर आणि बावनकशी. जा आणि शिक्षण मिळवा कविता आहे. जा आणि शिक्षण मिळवा पहिल्या महिला शिक्षक आहे. जा आणि शिक्षण मिळवा कविता आहे. आणि ही 3 गोष्टी लक्षात ठेवा बघा. आता बघ प्लेगची साथ बघा. प्लेगची साथ कधी होती? चाफेकर बंधू, रँडचा वध, आयरस वगैरे त्यांचा. ठीक आहे, ते माहिती आहे ना. त्या लेट म्हणजे 19व्या शतकाच्या
शेवटी होतं बघा. तर 1897 मध्येच तुम्हाला काय सांगितलं, मृत्यू झाला आहे बघा. 1897 प्लेग यानेच झाला आहे बघा. म्हणजे वीरमरण जे म्हणतो ना आपण, टिपिकल बऱ्याच महिला समाजसुधारकांचं. मी तुम्हाला सुरुवातीला काय सांगितलं, राकट देशा कणखर देशा फुलांच्याही देशा म्हणतो ना आपण. ते कणखरपणा जेवढा तिकडं बाकीच्या समाजसुधारकांना दिसेल ना तुम्हाला, तेवढाच महिला समाजसुधारकांनी किंवा मी तर म्हणेल की काकांवर थोडासा जास्तच दाखवला आहे. ठीक आहे. कारण आंबेडकरांचं कार्य माहीत असते बघा सगळ्यांना. म्हणजे आंबेडकर बाहेर देशात शिकत असताना रमाबाई रानडेंचा रमाबाई आंबेडकर असतील ना, त्यांच्या पत्नी रमाई म्हणतो आपण. ठीक आहे. तर त्यांचा त्याग, त्याबद्दल तेवढीशी माहिती नाही बघा लोकांना, पण त्यांचा त्यागही तेवढाच मोलाचा आहे बघा. तेवढ्याच मोलाचा त्याग आहे त्यांचा पण. म्हणजे खूप काय पचवलेलं असते मागे. जसं महात्मा फुलेंचं तसंच इकडं बघा, सावित्रीबाईंचं जी पण आहे ना, त्यांनी पण तेवढंच त्याग पण केलेलं आहे, तेवढंच कार्य पण आहे बघा. आता हे प्लेग पीडित जे होते बघा, प्लेगची साथ तुम्हाला सांगितली त्याच्यावरनं. आणि पुण्यातच बघा ही सासाने यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. पुण्यातलंच आहे, सासाने यांच्या माळावर. नाव लक्षात ठेवा फक्त, सासाने. 3 जानेवारी सांगितलं का, बालिका दिन आणि महिला मुक्ती दिन. आणि बघा पांडुरंग बाबाजी गायकवाड यांच्या मुलाला वाचवताना सावित्रीबाईंना पाठीवर घेऊन गेल्या त्या. ठीक आहे. महारवाड्यात एका मुलाला, म्हणजे यांच्या मुलाला प्लेग झाला म्हणून सांगत होतं, कोण उचलत पण नव्हतं बघा. पाठीवर येऊन गेल्या होत्या त्या दवाखान्यात ट्रीटमेंटसाठी, आणि त्यामध्येच मृत्यू झाला आहे बघा. म्हणजे याच्यापेक्षा मोठं वीरमरण कोणतं असते बघा. म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत सेवा करत राहिले बघा. म्हणजे समाजसुधारक बघताना मी तुम्हाला सांगतो ना, सारखं म्हणतो बघा, समाज सुधारणा नुसत्या तोंडाने बोलून नाही, ॲक्च्युअलमध्ये केलेली काही लोक आहेत बघा, त्यातलंही बघा. म्हणजे याच्यापेक्षा अजून भारी मरण काय असू शकतं, बरोबर ना. पांडुरंग बाबाजी गायकवाड नाव. ठीक आहे. लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. पांडुरंग बाबाजी गायकवाड विचारणार नाही तुम्हाला, पण समजा विचारलंच तर पांडुरंग बाबाजी गायकवाड यांच्या मुलाला प्लेग झाला होता बघा. प्लेगच्या 1897 प्लेगच्या वेळेस काय झाले, मृत्यू झाला. हे लक्षात ठेवा. काव्य फुले सुबोध रत्नाकर 52 कसे जा आणि शिक्षण मिळवा वगैरे. हे भ्रूण हत्यामध्ये ते बालहत्या प्रतिबंधक गृह लक्षात ठेवा. फुलेंशी विवाह. हे खंडोजी नेवसे पाटील यांच्या वडिलांचं नाव, नायगाव सातारा, 3 जानेवारी. प्लेग वर काय काम केले या गोष्टी लक्षात ठेवा. काय बघितलं आतापर्यंत. पंडित रमाबाई बघितल्या, रमाबाई रानडे. कन्फ्यूज होतात तिथं, नीट परत एकदा बघा त्या गोष्टी. ठीक आहे. आणि लक्षात घ्या कसं आहे ते 2 हायकास्ट हिंदू वुमन आणि हिंदू लेडीज सोशल क्लब. आता सरस्वतीबाई जोशी, गणेश वासुदेव इथं दिलं तेव्हा, गणेश वासुदेव जोशी म्हणजे काय, सार्वजनिक काका. सार्वजनिक काका कशामुळं, सार्वजनिक सभा. सार्वजनिक सभेची स्थापना कधी, 1870. प्रार्थना समाजाची कधी, 1867. बरोबर ना. तर गणेश वासुदेव जोशी यांच्या पत्नी. गणेश वासुदेव जोशी स्वदेशीचा श्री गणेशा करणारे पहिले व्यक्तिमत्व. सांगितलं होतं 1848 वगैरे मध्ये गांधींचा जन्म नाही, तेव्हा टिळकांचा पण जन्म नाही, तेव्हा स्वदेशीचा पोशाख किंवा स्वदेशीचा श्री गणेशा करणारे व्यक्तिमत्व म्हणून सांगितलं होतं बघा, गणेश वासुदेव जोशी सांगितलं होतं ना. त्यांच्या पत्नीत बघा, तर तिकडे एक उल्लेख आला होता बघा. जास्त कार्याबद्दल थोडीशी म्हणजे माहिती कमी आहे बघा. कार्य ऑब्विसली भरपूर असणार आहे, पण 1871 मध्ये बघा पुण्यात स्त्री विचारवती. तिकडे मी काय सांगितलं होतं, स्त्री धर्मनीती नावाचं पुस्तक सांगितलं होतं. स्त्री धर्मनीती कोणाचं आहे, पंडित रमाबाईंचं. बरोबर ना, कन्फ्यूज होऊ नका. स्त्री विचारवती नावाची सामाजिक संस्था काढलेली बघा. काय सगळ्यात महत्वाचे बघा, एक जरी गोष्ट ही लक्षात ठेवली, स्त्री विचारवती टिपिकल आहे हे. बाकी मग गणेश वासुदेव जोशी यांच्या पत्नी, त्यामुळं गणेश वासुदेव जोशी यांचे जे काय कार्य आहे त्यामध्ये यांचा हातभार असणारच आहे, काय वादच नाही तर. ठीक आहे. प्रार्थना समाजाच्या मिटिंगला वगैरे गेलेले आहेत किंवा बाकीचे त्या रिलेटेड आहेत बघा. मग ते जनरलाइज आहे बघा, मग त्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवू शकता. 1871 मध्ये स्त्री विचारवती नावाची. आणि काय बाबा, जातीभेद दूर करण्यासाठी काय हळदी कुंकू सारखे कार्यक्रम आयोजित केले बघा. म्हणजे एका पटलावर बाबा की आम्ही जातीभेद मानत नाही, तिकडे होतच बघा. प्रार्थना समाजाच्या सगळ्या त्या गोष्टी आता आहेच त्या गोष्टी.
सर्व जाती जमातीच्या स्त्रिया सामील होत असत, त्यात काय विषय नाही. स्त्री विचारवती सरस्वतीबाई जोशी, गणेश वासुदेव जोशी यांच्या पत्नी. मग ती सार्वजनिक सभागृहात काम असणारे, प्रार्थना समाजात पण काम असणारच आहे त्यांचं ऑब्विसली. जेवढं महत्वाचं आहे बघा एक्झामच्या दृष्टिकोनातून तुम्हाला. आता राज्यसेवा मेन्सचा बघा समाज सुधारक असा टिपिकल जो टॉपिक आहे, त्यामध्ये किती महिला समाज सुधारक आहेत सांगा बरं. स्पेशल मेन्शन फक्त पंडित रमाबाईंचे, पण बाकीच्यांवर प्रश्न येतात का? येत आहेत प्रश्न. ऑप्शनमध्ये बाकीचे 4 दिले तर ते पेपर सेटर कुठेतरी बघतोय ना यांच्याविषयी माहिती, मग तिकडं आपण गेलं पाहिजे. आता आनंदीबाई गोपाळराव जोशी, आता ते मी तुम्हाला सांगितलं इथं भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आहेत बघा. आणि मी पंडिता रमाबाई सांगताना काय सांगितलं होतं की पंडिता रमाबाई पण यांची जे काय म्हणतो डिग्रीचा जो कार्यक्रम असतो तर त्याला गेले होते बघा. आनंदीबाई गोपाळराव जोशी. आणि हे आता मध्ये पण न्यूज होत बघा, हे पंचाहूत प्रकरण, ग्रामन्य कमिशन, यांच्या रिलेटेड म्हणण्यापेक्षा गोपाळराव जोशींची रिलेटेड आहे बघा. कारण हे पंचाहूत प्रकरण झालं 1890च्या दशकाच्या झालं होतं बघा, 1890च्या आसपास, 1992च्या आसपास झालं होतं बघा. आणि यांचा मृत्यू कधी आहे बघा, 1887चा मृत्यू बघा, 1865चा जन्म आहे. म्हणजे किती वर्ष? फक्त 22 वर्ष जगल्या. भारतातील पहिल्या महिला डॉक्टर. त्यामुळं लक्षात ठेवायची सारखी गोष्ट आहे बघा, पहिल्या डॉक्टर झाले होते बघा. पुढे नंतर रखमाबाई राऊत जे आहेत त्या पण होते बघा, प्रॅक्टिसिंग पहिल्या डॉक्टर वगैरे, जे काय सुरुवातीची फळी होती त्यातल्या वन ऑफ द म्हणतो आपण. पण पहिल्या महिला डॉक्टरांचा मान कुठं जातो? आनंदीबाई गोपाळराव जोशी. फक्त 22 वर्ष जगल्या बघा. परत ते TB झाला होता त्यांना, क्षयरोग, तिकडं अमेरिकेत होते आणि ती काही स्थिती त्यांना तिकडचं हवामान वगैरे सुरू झालं नाही बघा. हे पंचाहूत. आणि तुम्ही गुगलला सर्च केल्यानंतर तुम्हाला गोष्टी जाणून येतील बघा. केई ओकामी हे टिपिकली घेऊन आलोय, केई ओकामी आणि सबाद इस्लामबुली. काय माहितीये का, स्टेटमेंट स्वरूपात जे देतात ना, मग त्यांच्याबरोबर केई ओकामी आणि सबाद या देखील त्यांच्या देशाच्या ह्या जपानच्या होत्या बघा. ह्या जपानच्या पहिल्या महिला डॉक्टर होत्या. आणि ह्या ज्यूइश होत्या बघा, ज्यूइश काय म्हणतो म्हणजे सिरियन होत्या, सिरियन ते एकाच रिजन आहे, सिरिया इस्रायल. त्यांच्या देशाच्या पहिल्या महिला डॉक्टर आहेत बघा ह्या पण. आणि ह्या पण बाईंबरोबर तिथं होत्या बघा अमेरिकेमध्ये. आणि लगेच फोटो येतो वरती, त्याच्यावर एक आर्टिकल पण आलं होतं बघा. आणि मग असे स्टेटमेंट स्वरूपात देण्याची अशी दुसरीकडे जायची सवय आहे आयोगाला. ठीक आहे, मग असे स्टेटमेंट दिलं तर मग होत्या का नव्हत्या मध्ये कन्फ्यूज नको व्हायला. आता ह्या थोडे असणार आहेत आपल्या समाज सुधारकांच्या ह्याच्यात. पण तुम्हाला माहिती पाहिजे बघा, जपानच्या होत्या केई ओकामी आणि सबात इस्लामबुली या सिरियन होत्या बघा पहिल्या. त्यांच्या देशाच्या, आपल्या भारताच्या ह्या होत्या पहिल्या महिला डॉक्टर, तशा त्या तिकडे होत्या. पंचाहूत प्रकरण माहिती आहे ना, थोडक्यात काय ते टिळकांनी माफी वगैरे मागितलेली, प्रायश्चित्त केलं होतं, गंगा नदी डुबकी वगैरे. थोडक्यात हे गोपाळराव जोशी होते ना, हे थोडंसं आतरंगी माणूस होता बघा. ख्रिश्चन धर्म स्वीकारला त्यांनी नंतर त्यांच्यानंतर आनंदीबाईंनी नव्हता स्वीकारला. ते गेल्यानंतर सांगितलं मला 22 वर्षाचं आयुष्य. ते गेल्यानंतर बघा हे गोपाळराव जोशींनी काय केलं होतं, ख्रिश्चन धर्म स्वीकारला. आणि त्यांना असं परत आठवड्याभराने परत माघारी पण आलेत बघत. म्हणजे बरेच ते आतरंगीपणा केलेला आहे बघा. म्हणजे काय केलं होतं त्यांनी, त्यांचं असं ऑब्झर्वेशन होतं बघा की ते मनाची ही जे राष्ट्रीय पुढारी आहेत सगळे, रानडे असतील किंवा टिळक असतील, हे जनतेसमोर वेगळं बोलतात आणि लोकांसमोर गेल्यावर जनतेसमोर वेगळं बोलतात आणि गव्हर्नर पुढे गेले म्हणजे ब्रिटिश सगळ्या अधिकाऱ्यांपुढे तिकडे वेगळंच बोलतात बघा. मग यांनी काय केलं, हे पंचाहत नावाचं काय चर्च आहे एक गुरुवार पेठेत तिथं पुण्यात, एकदम जुन्या चर्चमधले एक चर्च आहे बघा त्यावेळी सुरुवातीच्या. म्हणजे ते तिथल्या शाळेमध्ये कार्यक्रम बोलवता, पण सगळ्या कार्यक्रम भरून काय केलं, सगळ्या मोठ्या मोठ्या पुढाऱ्यांना वगैरे बोललो होतं बघा. टिळक होते, त्या रमाबाई रानडे पण होत्या, रानडे वगैरे सगळे होते त्याच्यामध्ये. आणि मग चहापानाचा कार्यक्रम ठेवला होता. हे ख्रिश्चन झाले होते म्हणल्यावर आता विचार करा तू, त्यावेळेस तर पुणे येते. आणि मग ख्रिश्चनाच्या म्हणजे हाताने तयार केलेला चहा पिणं सुद्धा पाप होतं बघा तेव्हा. आणि मग टिळकांनी वगैरे नकार दिला, काय त्यांना काय करावं सुचत नव्हतं बघा. आणि मग टिळकांनी नाकारला, पण त्यांनी काय केलं, त्यांच्या भावाला पाठवलं बघा ह्या गोपाळराव जोशींनी. आणि त्यांच्या भावाच्या हस्ते
चहा प्यायला, हे मी नाही बनवला म्हणले. ठीक आहे. आणि टिळकांनी चहा पिला बघा, सगळं झालं बघा. फक्त रमाबाई रानडेंनी चहा पिला होता बघा तिथं. आपण रानडेंनी तर पिला होता बघा, टिळकांनी पिला होता बाकी. आणि हे गेलेत बघा नंतर माघारी. तर ह्या गोपाळराव जोशींनी काय केले, जाऊन लगेच पुणे वैभव नावाचं वृत्तपत्र होतं बघा, पुणे वैभव. याचा पुढं पण मेन्शन होईल बघा, पुणे वैभव केळकरांचं होतं बघा, हे सनातनी होते. तिथे जाऊन सगळी इत्तंभूत माहिती देऊन टाकली टिळकांनी केली. मग धर्म बुडाला, धर्म बाटला, मग प्रायश्चित्त घ्या, अशा टाईपचं हे झाले बघा. हे प्रकरण पार शंकराचार्यांपर्यंत गेले बघा. आणि मग त्यांनी एक कमिशन, लक्ष्मण वाटतं बाळशास्त्री काहीतरी बुवांना पाठवलं होतं बघा, बाळ ह्यांना. आणि मग ते जे कमिशन होतं त्याला ग्रामण्य कमिशन म्हणतात बघा. ते 2 जणांना पाठवलं होतं बघा, मला एक्झॅक्ट नाव रेकॉल होत नाही. शास्त्री ते कमिशन पाठवलं होतं 2 जणाला, ती सगळी चौकशी करायसाठी. त्याचं म्हणजे काय लेवलचं बघा, म्हणजे तुम्ही काय गोष्टी चालत होत्या बघा तेव्हा. हे सगळं फेमस प्रकरण आहे. ह्या प्रकरणात खूप त्रास झाला होता बघा टिळकांना. म्हणजे अक्षरशः टिळकांनी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला त्यांची, म्हणजे प्रायश्चित्त वगैरे घेतले रानडे नेहमी. मग त्यांच्यावर टीका पण झाली बघा बरीचशी, कसले समाज सुधारक तुम्ही, नाही का, अशा टाईप. तर हे 55 प्रकरण हे लक्षात असू दे. बघते गोपाळराव जोशींच्या रिलेटेड आहे. आपण आनंदीबाई सांगताना त्यांचा रेफरन्स आलाय म्हणून इथे घेतले. हे की योकामी हे लक्षात ठेवा. किंवा ठीक आहे, मी तुम्हाला सांगितले या गोष्टी किंवा स्टेटमेंट फॉर्ममध्ये विचारू शकतो बाबा. भारतातील पहिला डॉक्टर 1865 1887 22 वर्षात मृत्यू झालाय बघा. हे बाई आता हे गोपाळराव जोशी यांच्याबद्दल सांगत होतो बघा. हे संगमनेरचे होते बघा, संगमनेरचे. आणि हे बघा आपल्या ओरिजिनल नाव काय होतं, यमुना. तिकडं पण होतं बघा, यमुनाबाई कुर्लेकर. कोणाचं नाव होतं रे तुम्ही सांगा आता बघा. हे आनंदीबाई नाव ठेवले बघा. ती त्यावेळेस टाकातच होता बघा, लग्नानंतर नाव बदलायचं. आणि मग काय मुलगा आला होता बघा, एक मुलाला जन्म दिला होता यांनी, पण ट्रीटमेंट मिळालं नाही बघा, वैद्यकीय उपचार. आणि मग मुलाचा मृत्यू झाला. हा टर्निंग पॉईंट ठरलेला आहे बघा त्यांच्या आयुष्यातला, टर्निंग पॉईंट ठरला आहे किंवा मुलाचा मृत्यू. आणि तुम्ही बघता ना बऱ्याच समाज सुधारणांच्या बाबतीत दिसतं, प्रत्येकाचं एक असते बघा टर्निंग पॉईंट. फुलेंच्या बाबतीत तुम्हाला सांगितलं होतं. तर सगळ्याचेच म्हणजे काही ना काही गोष्टी असतात बघा. तर ते बघा आनंदीबाई जीवनात हा महत्त्वाचा टप्पा ठरला. आणि मग काय डॉक्टर व्हायचं ठरवलं त्यांनी. मेडिकल ट्रीटमेंट शिवाय, मेडिकल ट्रीटमेंटमुळं न मिळाल्यामुळं आपत्ती गमावं लागल्याचं दुःख. ठीक आहे. आणि हे गोपाळराव जोशी सुरुवातीला 55 प्रकरण त्यांच्या सांगितले, टपाल कार्यालयात होता. बऱ्याच ठिकाणी नोकरी बदलत होते बघा नंतर. आणि म्हणजे तिकडं बऱ्याच इथं पण त्यांनी शिक्षण म्हणजे काय म्हणतात ॲडमिशन घेण्याचा प्रयत्न केला बघा. कोणासाठी, आनंदीबाईंसाठी. पण ते काय जुळलं नाही बघा. मग त्याच्यानंतर कोलकात्याला गेले बघा, कोलकात्याला. आणि तिकडं तर संबंध आलाय बघा तिकडच्या समाज सुधारकाशी. आणि नंतर मग अमेरिकेत जाऊन शिक्षण घेतलं त्याने. ह्यांच्यावर बघा शतपत्रे, कोणत्या समाज सुधारकाच्या रिलेटेड शतपत्रे झाले का आपलं, भरपूर वेळा झाले ना. लोकहितवादींची शतपत्रे प्रभाकरमध्ये आली होती, नंतर मूकनायक वगैरे सगळ्या गोष्टी. बरोबर ना. तर ते शतपत्र्यांचा काय होता, प्रभाव होता बघा. आता 1883 87 मध्ये तर मृत्यू झाला. 83 मध्ये काय विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हेनिया. या पेन्सिल्व्हेनियामध्ये जे महिलांचं कॉलेज होतं बघा, मेडिकल कॉलेज. तर तिथं ॲडमिशन घेतलं. आणि तिथे कार्पेंटर नावाचं दाम्पत्य होतं बघा, कार्पेंटर. ख्रिश्चन होते, कार्पेंटर दाम्पत्य. यांनी खूप मदत केलेली बघा आनंदीबाई जोशींना. आणि मग पुढं काय नंतर डॉक्टर झाले ते पण. सुरुवातीला बघा हे विरोध, त्यावेळेस साधं शिक्षण घेत नव्हते. मेडिकल शिक्षण घेणं म्हणजे विचार करा तुम्ही. आणि मग आनंदीबाईंचं कोलकाता इथं भाषण पण होतं बघा. त्या भाषणात त्यांनी महत्त्व वगैरे पटवून सांगितलं होतं की महिला डॉक्टरांचीच बेसिकली, पण त्यातल्या महिला डॉक्टरांची कशी गरज आहे बाबा, या गोष्टी सगळ्या सांगितल्या होत्या. मग ते भाषण खूप बावलं बघा लोकांना. व्हाईसरॉयनी स्वतः सुद्धा त्यावेळेस मदत केली होती बघा. बऱ्याचशा गोष्टी बऱ्याच लोकांनी पण मदत केली बाहेर देशात जाण्यासाठी. आणि मग बघा 86 मध्ये 2 वर्षात 2 ते 3 वर्षातच त्यांनी काय झाले, MD पदवी मिळवली बघा, डॉक्टर झालेत बघा. आणि मग ते काय हिंदू आर्य लोकांमधील प्रसूतीशास्त्र, हिंदू आर्य लोकांमधील प्रसूतीशास्त्र. आता प्रसूतीशास्त्रामध्ये लक्षात ठेवतात नाही, डॉक्टरचं काम आहे ना प्रबंध लिहायचं. बरोबर ना.
त्यामुळं प्रसूतीशास्त्र हिंदू आर्य लोकांमधली प्रसूतीशास्त्र आहे मला लक्षात घ्या तुम्ही. डॉक्टर असणार आहेत, दोन डॉक्टर सापडणार आहेत तुम्हाला. पुढे रखमाबाई राऊत पण सापडतील बघा तुम्हाला. त्यांनी आनंदीबाई जोशींचं आहे बघा. मग एवढ्या गोष्टी फक्त लक्षात ठेवायच्या. व्हिक्टोरिया राणीकडनं अभिनंदन डॉक्टर झाल्यावर सगळ्यांनी केले. मग आधी सांगितलं का तुम्हाला, गोपाळराव स्वतः गेले ते पदवीदान समारंभाला डिग्रीसाठी आणि पंडिता रामाबाई गेल्या होत्या. मग ते अमेरिकेत सांगितलं USA लोकांची ती स्थिती आणि प्रवास वृत्त त्यांचं ते सांगितले ना. आता MD झाल्यावर भारतात आले. कोल्हापुरातल्या अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटलमध्ये स्त्री कक्षाचा ताबा. परत एकदा म्हणजे देशातलं म्हणलं तरी झालं सगळ्यात पुरोगामी संस्थान राजर्षी शाहू अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटलमधल्या स्त्री कक्षाचा ताबा त्यांना देण्यात आला आहे. अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटलमध्ये क्षयरोगाने मृत्यू झाला 1887. तिकडलं हवामान ते दगदग सहन झालं नाही बघा त्यांना आणि काय झाले, मृत्यू झालाय. क्षयरोग, TB, ट्युबरक्युलोसिस. बरोबर ना. ह्यात बघता तेवढं पहिल्या महिला डॉक्टर आहे ते 55 प्रकरण ह्यांच्या पतीच्या रिलेटेड आहे बघा. लक्षात ठेवा. ग्रामान्य कमिशन ते शंकराचार्यांनी पाठवलं होतं 2 जणाला. आणि हे कॉलेजचे एक लक्षात ठेवा, पेन्सिल्वेनिया. ते कोणतं कॉलेज होतं समजा विचारलं तर. डॉक्टर झालेत बघा. बाकीचं काय शतपत्रांचा प्रभाव आहे, ठीक आहे ते पण. आणि हिंदू आर्य लोकांमधील प्रसूतीशास्त्र ते डॉक्टरच करणार आहे, ठीक आहे. या सगळ्या गोष्टीत बघा. कोणाबद्दल माहिती पहिली आपण आतापर्यंत आणि कशी कोणतं क्रम आहे बघा. आनंदीबाई गोपाळराव जोशी. मागं बघितलं सरस्वतीबाई जोशी. ह्या गणेश वासुदेव जोशींच्या रिलेटेड आहेत बघा. मग पहिले रमाबाई रानडे आणि पंडित रमाबाई बघितले आपण. होय. आता ताराबाई शिंदे. ताराबाई शिंदे यांच्याबद्दल माहिती बघा. आता फोटो बघू शकता बघा इथे ते तुम्ही. तर फोटो कसा आहे बघा. पहिल्याच ओळीमध्ये बघा काय दिले, स्त्री पुरुष तुलना. स्त्री पुरुष तुलना. एक मिनिट. स्त्री पुरुष तुलना जे काय ग्रंथ आहे बघा यांनी लिहिला. सगळ्यात महत्वाचं नोटेबल वर्क कोणता असेल ताराबाई शिंदेचं तर ते काय, हे पुस्तक. तुम्हाला पुढे जाऊन बघता येईल, सेपरेट त्याच्यावर एक स्लाइडच आहे बघा. 1850 ते 1910 या दरम्यान काय जन्म. 1850 चा जन्म आहे बघा. 1910 आणि सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्या होत्या बघा. सत्यशोधक समाज म्हणजे ह्या गोष्टी बघा. ह्या असे फोटो आणण्याच्या मागे उद्देश आहे की बाबा तुम्ही कॉमन जरी गुगलला जरी सर्च केलं ना बेसिक तरी काही गोष्टी येतात बघा. आणि मग पेपरला तर या गोष्टी म्हणजे आल्याच पाहिजे तुम्हाला ह्याच्यावर, ठीक आहे. कार्य तर खूप मोठे आहे. म्हणजे बेसिक गोष्टी ज्या समोर इझिली अवेलेबल आहेत ना त्याच्यावर जरी प्रश्न आला तर प्रश्न चुकले नाही पाहिजे. मग या पद्धतीने थोडं व्हिज्युअल मेमरीमधनं पण तुम्ही गोष्टी लक्षात ठेवू शकता बघा कशा पद्धतीने दिले बघा. हे वाक्य बघा. सो इज इट ट्रू दॅट ओनली वुमन्स बॉडीज आर होम टू ऑल द डिफरंट काइंड्स ऑफ रेकलेसनेस अँड वाईस. म्हणजे महिलांच्यात आहेत काय सगळे दुर्गुण, पुरुषांच्यात नाहीत का, म्हणजे असं विचारणाऱ्या बघा. 1850चा जन्म त्या काळातले म्हणजे अशा पद्धतीचे विचार होते बघा यांचे. तुम्ही बघूच आपण. हे सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते होते बघा. यांच्या वडिलांचे पण फुलेंबरोबर किंवा भाऊ असतील त्यांचे तर चांगले संबंध होते बघा. स्त्रीवादी लेखिकांनी हे सांगितलं सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्या. जन्म बघा, जन्म लक्षात ठेवा. बुलढाणा. कुठल्यात बेसिकली सगळे समाजसुधारक हे लक्षात ठेवत चला, ठीक आहे. बुलढाणा. वडील बापूजी हरी शिंदे आणि फुलेंबरोबर चांगले संबंध होते. फुलेंचे काय होते सांगितले मी तुम्हाला, स्नेही होते बघा चांगले जवळचे. आता भाऊ काय रामचंद्र हरी शिंदे ज्योतिबांच्या कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीत काम. ज्योतिबा आणि कॉन्ट्रॅक्टर सांगितलं होतं का. खडकवासला धरण, दगड पुरवण्याचं काम, येरवडा पूल, चुना पुरवण्याचं काम, ठीक आहे सांगितलं होतं तुम्हाला. आता हे सहकारी होते. त्यांचे वडील बघा मग जहाल मतवादी होते बघा जरा, ठीक आहे, तापट होते बघा. महसूल खात्यात उपायुक्त पदावर काम म्हणजे चांगल्या पोस्टला होते बघा. महसूल खात्यात उपायुक्त पदावर काम करत होते.
सुरक्षित स्थानांना इशारा हे पुस्तक त्यांनी 1871 मध्ये लिहिले. सुरक्षित स्थानांना इशारा कोणाचं पुस्तक आहे? ताराबाई शिंदे यांचं नाहीये, वडिलांचं आहे त्यांच्या, बापूजी शिंदे. मुद्दाम याच्यावर टाकले बघा, सुरक्षित स्थानांना इशारा. त्यांच्या वडिलांचं पुस्तक आहे हे. महसूल खात्यात उपायुक्त आहेत. आणि त्यांची एक ताराबाई एकुलती एक मुलगी होती बघा. पुरोगामी विचारांच्या मुलीला मराठी बरोबर संस्कृत आणि इंग्रजी भाषा शिकवल्या. घोडा पण चालवायच्या रपेट. बऱ्याच शेती घरचं पण काम सगळंच करत होत्या. ऑलराऊंडर व्यक्तिमत्व होतं बघा. बापूजी शिंदेचे पुस्तक लक्षात ठेवा, सुरक्षित स्थानांना इशारा. यांचं पुस्तक फेमस आहे एकदम. स्त्री पुरुष तुलना बघूच आपण. स्त्री पुरुष तुलना. आता बुद्धिमान होत्या, स्त्रियांच्या दुःखाविषयी. आता ऑब्वियस हे जनरलाइज स्टेटमेंट आहे, ठीक आहे. काय की स्त्रीविषयी काम असणार आहे किंवा त्यांच्या दुःखाविषयी कळवळ असणार आहे, त्या गोष्टी महिला समाज सुधारक म्हणले की धरूनच चला तुम्ही. लग्न केले पण यांच्या मर्जीविरुद्ध लग्न केलं होतं बघा. आता त्यावेळेसच्या कंडिशन वेगळ्या होत्या बघा. तर त्यांचं काय, लग्न झालं होतं पण संसारात काय त्यांचं मन रमलेलं नाही बघा. आणि हे बघा, मग सगळ्यात महत्त्वाचं कार्य स्त्री पुरुष तुलना नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. आता ग्रंथ कसा लिहा किंवा काय ते पण बघा. अरे काय आहे जॉनर ॲक्च्युअलमध्ये सांगायची पण गरज नाही काय असणार आहे, पण तरी पण ठीक आहे. स्त्रियांना कुटुंबात दिले जाणारे गौणस्थान, बंधने, पुरुष सत्ताक, थोडक्यात ज्या काय रूढी परंपरा असणार आहेत. आणि ते स्टेटमेंट सांगितलंच तुम्हाला की सगळी व्हॉइसेस म्हणजे सगळ्याच वाईट गोष्टी महिलेच्या शरीरात आहेत काय, नाही का, पुरुषाकडे काय नाही का, अशा टाईपची विचारणा केलेली आहे बघा. आणि 1881 मध्ये काय टाइम्स ऑफ इंडिया वाचता नाही, त्यामध्ये एक काय आर्टिकल आलं होतं बघा. हे सुरतमध्ये काय झालं, विजयालक्ष्मी म्हणून एक महिला होत्या विधवा, आणि हिने काय केलं होतं, आपल्याच मुलाची हत्या केली होती. आता मुलाची हत्या केली होती म्हणजे आता त्यामुळे काय झालं होतं ते विरोधात खटला झाला बघा, शिक्षा वगैरे झाली होती बघा तिला. आणि हे सगळ्या खटला म्हणजे कसा झाला होता तर त्याबद्दलचे काय आर्टिकल आलं होतं कशामध्ये, टाइम्स ऑफ इंडियामध्ये. आपल्या मुलाची स्वतःच्याच मुलाची हत्या केली म्हणजे कसं बेवारस होतं बघा मूल, ठीक आहे. आणि मग त्यामुळं समाजाच्या भीतीने त्यांनी आपल्या मुलाची हत्या केली होती बघा. ह्या विजयालक्ष्मी सुरतमधली गोष्ट आहे. आणि त्याच्यावर आर्टिकल आलं होतं. मी हे आर्टिकल ती बातमी जी आली होती ती टाइम्स ऑफ इंडियामध्ये. पुणे वैभव मग अशी सांगितलं की केळकरांचं, शंकर केळकर दिल्लीत आहे बघा, ते शंकर केळकर यांनी काय केलं होतं, त्याच्यावर लेख आला होता आणि सगळं त्याला निगेटिव्ह गोष्टी सांगितल्या होत्या बघा. मग त्याला प्रतिसाद म्हणून 1882 मध्ये, हे पण लक्षात ठेवा, 1882 कालखंड तर तुम्हाला सांगा, 1850 60 वर्षाचं आयुष्य, 1910. ते सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्या होत्या म्हणल्यावर सत्यशोधक समाजाची स्थापना. आता ती जर विचारलं ना मला की बऱ्याच वेळा झाले ते 1873. तर मग बघा हे सांगितलं तुम्हाला काय, टाइम्स ऑफ इंडियामध्ये बातमी आली, कुठली विजयालक्ष्मी नावाची सुरतमधली महिला आपल्या स्वतःच्या मुलाची हत्या केली होती, त्यांना शिक्षा वगैरे झाली होती. त्या अनुषंगाने लेख आलता कुठं, पुणे वैभवमध्ये. त्याला प्रतिसाद म्हणून कोणता ग्रंथ लिहिला, स्त्री पुरुष तुलना. आणि सत्सार मधून देखील याचं कौतुक झाले. सत्सार सांगितले का, ते सगळे ग्रंथ संपदा किंवा बाकीचं काय लिहिताना सत्सारचा उल्लेख आलता का बरं, आठवते का नाही? ती तुम्हाला ट्रिक मध्ये सांगितलं होतं ना, तिसरे शिवाजींच्या विद्या खात्यातील ब्राह्मणांचे कसब तर बघा, गुलामगिरी असल्यासारखे शेतकऱ्यांवर आसूड चालवत आहेत. आणि ही सगळी कैफियत, ही सारी कैफियत सार्वजनिक सत्यधर्म मध्ये मांडली आहे. सांगितलं होतं ना असं. तिसरे म्हणजे तृतीय रत्न,
शिवाजींचे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा, बरोबर ना. विद्या खात्यातील म्हणजे विद्या खात्यातील ब्राह्मण पंतोजी, ब्राह्मणांचे कसब म्हणजे नावच आहे, तेच नाव आहे ब्राह्मणांचे कसब. गुलामगिरी म्हणजे गुलामगिरी, आणि गुलामगिरी सांगताना तुम्हाला सांगितलं होतं 1873 लिहिलेलं आहे बघा. हे गुलामगिरी 1873 सत्यशोधक समाज आहे. शेतकऱ्यांचा आसूड, आणि तिथं बघा सारी दिलं होतं ना मी, सारी डबल मुद्दाम हे खाली लिहिलंय. ही सारी कैफियत, सारी सांगताना तुम्हाला काय सांगितलं, सार म्हणजे सत्सार आणि इशारा, असं दोन गोष्टीत बघा. इथं एवढंच सांगितलं होतं. इशारा, हल्ली शेतकऱ्यांची हल्ली स्थिती जरा ठीक आहे असं जी लिहिलं होतं बघा, तर त्याला टीका म्हणून म्हणजे त्याला काय म्हणतात प्रतिउत्तर म्हणून लिहिलं होतं का, इशारा फुलेंनी. आणि तिथं सत्सार सांगितलं होतं. ही कैफियत, अस्पृश्यांची कैफियत आणि सार्वजनिक स्थिती. तर हे सत्सार, या सत्सार मधून कौतुक फुलेंचं. ते शोधक समाज रिलेटेड आहे, लक्षात येतच तुमच्या. आता कोणत्या झाल्या, ताराबाई शिंदे. आता कोण आहेत, जनक्का शिंदे. म्हणजे 2 शिंदे झाले, बरोबर ना. जनक्का शिंदे, ताराबाई शिंदे, सरस्वतीबाई जोशी आणि आनंदीबाई जोशी, बरोबर ना. आणि रमाबाई रानडे आणि पंडिता रमाबाई. आता हे जनक्का शिंदेबद्दल बघू. जनक्का शिंदे म्हणजे काय, सामाजिक कार्यकर्ता आणि थोर समाजसुधारक. 1878 1956. हे ठीक आहे, टाइमलाईनचा काय एवढा इश्यू नाही. तर समाजसुधारक वीरा शिंदे. आता वीरा शिंदेबद्दल राहिले आपलं बघायचं. ॲक्च्युअलमध्ये आंबेडकर बघताना वीरा शिंदे बघायचा प्लॅन होता बघा. म्हणजे आंबेडकर बघता आंबेडकरांवर खूप मोठं लेक्चर होऊन गेलं, ठीक आहे. त्यामुळे ते प्री आंबेडकर दलित समाजसुधारक वीरा शिंदे पण तिथंच बघू आपण. आणि काय थोडेसे आता पोस्ट आंबेडकर म्हणजे पी एन राजबोस यांच्यावर प्रश्न आला बघा. करमरकर, ठीक आहे, आंबेडकरांच्या बरोबर होते. अशा पण गोष्टींवर प्रश्न यायला लागेल बघा. तर त्याचा एक व्हिडिओ आपण बनवूया. तेव्हा वीरा शिंदेबद्दल माहिती बघू आपण. तिथं ते वीरा शिंदे होते ना बघा, डिप्रेस क्लास मिशन वगैरे तुम्हाला माहितीच असत. यांच्या लहान भगिनीत बघा. ही फोटो बघा, हे पुस्तक पण आहे बघा, एक आठवणी आणि संस्मरणे, जनक्का शिंदे. दिसते का, दिसते. मुद्दाम असे वेगळे फोटो घेऊन येते बघा, त्याच्यावर काहीतरी माहिती असेल, एखाद्या युनिव्हर्सिटीने टाकलेली वगैरे, व्हिज्युअल मेमरीमध्ये राहील बघा तुमच्या. वीरा शिंदे यांच्या लहान बहिणी बघा, जनक्का शिंदे, ताराबाई शिंदे तिकडे कन्फ्यूज करतात, परत नंतर लक्षात द्या. म्हणून ह्या मुद्दाम घेऊन आलेलो आहे असं टिपिकल. ताराबाई शिंदे म्हणले की तिकडे लक्षात ठेवायचं, स्त्री पुरुष तुलना आणि सत्यशोधक समाज तिकडे शिरायचं. जनक्का शिंदे म्हणले की वीरा शिंदेच्या भगिनी, जमखिंडी संस्थान. हे वीरा शिंदे करतानाही तुम्हाला जमखिंडी कर्नाटकामध्ये वगैरे. कृष्णराव कामते यांच्याबरोबर विवाह झालाय, पण फार काळ टिकला नाही बघा विवाह. मग विठ्ठल रामजी शिंदे बघा, यांनी काय केलं, मग त्यानंतर बऱ्याच गोष्टी बघा, मग ते एकांतात राहिलेत बघा बरेच दिवस, माहेरी गेल्या, तिकडं काम करायला लागत बघा. पण परत वीरा शिंदेंनी काय केलं, परत त्यांचं शिक्षण सुरू केलंय बघा. आणि मग हुजूर पागा शाळेत 6वी पर्यंत शिकले. आता हुजूर पागा इथं पण मेन्शन झालाय, याच्या आधी पण बऱ्याच वेळा एम जी रानडेने आता इकडे रमाबाई रानडे करताना सांगितलं ना तुम्हाला, हुजूर पागा. तर 6वी पर्यंत शिकलेत बघा. मग नंतर प्राथमिक शाळेत मुख्य शिक्षिका म्हणून पनवेलमध्ये देखील काम केलेलं आहे बघा. निराश्रित सहाय्यकारी मंडळी, निराश्रित सहाय्यकारी मंडळी या संस्थेची स्थापना वीरा शिंदेंनी केली. त्यात जनकांची स्थापना मध्ये वीरा शिंदे, म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा वीरा शिंदेच्या भगिनी, त्यामुळे वीरांचे जे काय कार्य आहे त्यामध्ये यांचं मोलाची साथ असणार आहे. तर त्यामध्ये बघा ही जी स्थापना झाली बघा 1906 मध्ये होती, निराश्रित सहाय्यकारी मंडळी. तर ती स्थापना आहे बघा, नावातच आहे निराश्रित. निराश्रितही त्यांना सहाय्यकारी मंडळी, सहाय्यकार सांगायची गरज आहे का. आणि यांनी काय केले बघा, तर 1906 मध्ये हे, आणि 1907 मध्ये काय, अस्पृश्य महिलांच्या सेवेसाठी काय केले त्यांनी, निराश्रित सेवा सदन. रमाबाई रानडेंचं नुसतं सेवा सदन होतं तिकडे, बरोबर ना. विसरला सगळी, आताच झाले 15-20 मिनिटात झाले असतील. निराश्रित सेवा सदन. थोडंसं जड वाटेल सगळे समाज सुधारक सोबत होतं, महिला समाज सुधारक. इतकं पण नाही की बघ तुमच्या त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण ओळखी तर वरती लिहून चाललोय बघा. आणि तुम्ही जरी सेपरेट नंतर बघितलं ना, नोट डाऊन जरी करत चालला नाही ह्या सगळ्या गोष्टी, तरी लक्षात घ्या. हे लक्षात ठेवा बघा, काय निराश्रित सहाय्यकारी मंडळी जी आहे ती वीरांनी केली, आणि त्यांचं स्थापना त्यांचा सहभाग आहे. निराश्रित
सेवा सदन. कशासाठी? अस्पृश्य महिलांच्या सेवेसाठी. निराश्रितच असणार हे लक्षातच ठेवू शकता तुम्ही, ठीक आहे. आणि मग 1908 मध्ये मुंबईत शाळा पण काढलेली बघा यांच्यासाठी. आता ही देवदासी मुरळी प्रथेविरोधात काम, हे तुम्हाला वीरा शिंदे बघू ना, की मुरळी यांच्या ही मुरळी प्रथेच्या विरोधात कसं त्यांनी मुरळी प्रतिबंधक असं एक संघटना पण स्थापन केली, संस्था पण स्थापन केली होती बघा. आणि ही देवदासी प्रथा आहे कर्नाटक आणि महाराष्ट्र ह्या पर्टिक्युलर आपल्या त्या साईडला ह्या गोष्टी थोड्या जास्त आहेत बघा, मुरळी आणि देवदासी. तर या प्रथेविरुद्ध वीरांचं काम आहे. त्यांच्या कामात यांची पण तेवढीच मोलाची साथ आहे. कोणाची? भगिनी जनक्का शिंदे. आता अस्पृश्यता, मद्यपान विरोध म्हणजे मद्यपान बंदीच्या चळवळीत देखील यांचं कार्य आहे बघा. डिप्रेस क्लास मिशन, प्रार्थना समाज. प्रार्थना समाज हे तुम्ही वीरा शिंदे करताना तुम्हाला जास्त गोष्टी चांगल्या लक्षात येईल की वीरा शिंदे पण प्रार्थना समाजाचे होते बघा. डिप्रेस क्लास मिशन त्यांनी काढलेले. अहिल्याश्रम म्हणजे काय? डिप्रेस क्लास मिशनचीच परत वास्तू होती बघा अहिल्याश्रम, हे इथं काम केलेलं बघा. तर वीरा शिंदेचं काम जर लक्षात घेतलं ना तुम्ही कोणत्या जॉनरवर आहे. आता वीरा शिंदे म्हणजे उपेक्षितांचे काय वय बऱ्याच ठिकाणी काम आहे बघा. म्हणजे त्यांचं ड्यू क्रेडिट जे मिळायला पाहिजे ना त्यांना मिळालं नाही बघा, नेहमी म्हणतो मी, ठीक आहे. तर त्यांचं प्रार्थना समाजात काम होतं. मग या पण होत्या प्रार्थना समाज. डिप्रेस क्लासेस मिशन तिकडे स्थापन केलं त्यांनी, यांचं पण आहे बघा. ते बघा निराश्रित सेवा सदन, हे पर्टिक्युलर मुद्दा लक्षात ठेवा बघा. मी मगाशी सांगितलं तुम्हाला कोणाचं सावित्रीबाईंचं सांगताना सांगितलं बघा. ते गायकवाड्यांचा मुलगा पाठीवर उचलून घेतला प्लेग, यांचा पण बघा मृत्यू. मुद्दाम स्टेटमेंट घेतले बघा. आगीत होरपळणाऱ्या एका मुलीला वाचवताना स्वतः पूर्णपणे भाजलेल्या आहेत. मी सांगितलं तुम्हाला वीरमरण कशाला म्हणावं. ठीक आहे. 2 शिंदे, 2 रमाबाई आणि 2 जोशी झाले. आता पुढच्या महिला समाज सुधारक लक्ष्मीबाई टिळक, स्मृती चित्रे. दिसते का? दिसते नाही? स्मृती चित्रे, द मेमरीज ऑफ अ स्पिरिटेड वाईफ. शांता गोखलेने ट्रान्सलेशन वगैरे केलेलं आहे बघा नंतर. स्मृती चित्रे आपल्या आत्मचरित्रासाठी ओळखल्या जातात. 1868 1936 टाइमलाईन लक्षात राहू द्या फक्त. जन्म नाशिक, हे काय गोष्टी येणार बघा. मराठी आत्मचरित्र लेखिका, वैशिष्ट्यपूर्ण ओळख मराठी आत्मचरित्र लेखिका. आणि हे पर्टिक्युलरली आणि लक्ष्मीबाई टिळक यांचा उल्लेख देखील झालेला आहे. पंडिता रमाबाई या लक्ष्मीबाई टिळक, यांचे पती नारायण वामन टिळक, बाबा पद्मनजी, ख्रिश्चन झालेले समाजसुधारक त्यात आहेत बघा. हे उल्लेख झालेला आहे. पूर्वीचं नाव बघा मनकर्णिका गोखले, हे पण एक लक्षात राहून द्या. मनकर्णिका गोखले नाव होतं. स्मृती चित्रेसाठी प्रसिद्ध आहेत बघा. 15 विवाह सांगितलं नारायण वामन टिळक यांचा. आणि आत्मचरित्रासाठी प्रसिद्ध आहेत. काय आहे बेसिकली या स्मृती चित्रेमध्ये? हे बघा, ते ख्रिस्ती कशा झाल्या, त्यावेळेसची जाती व्यवस्था, धार्मिक द्वेष असं पाहिजे, विचार स्वातंत्र्यावर असलेली बंधने, एवढीच गोष्ट लक्षात ठेवा. ख्रिश्चन झालेल्या समाज सुधारकांमध्ये ह्यांचं नाव लक्षात ठेवा. आणि स्मृतिचित्रे, मग ख्रिश्चन झालेल्या ह्याच कशा झाल्या, त्यावेळेची जाती व्यवस्था, त्यावेळेची धार्मिक जी काय बाकीची बंधन असतील, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि महाराष्ट्र सरकारतर्फे काय लक्ष्मीबाई टिळक यांच्या नावाचा पुरस्कार हे बघा आत्मकथनात्मक पुस्तकाला दिलं जातं. आत्मचरित्र इथं काय दिले बघा, मराठी आत्मचरित्र लेखिका. आणि मग आत्मचरित्राच्या रिलेटेड काय पुरस्कार असेल तो ह्यांच्या नावाने महाराष्ट्र सरकार देतं. लक्षात काय ठेवतात? लक्ष्मीबाई टिळक, त्यांचे मिस्टर आणि ते नारायण टिळक आणि दोघं ख्रिश्चन झालेले, स्मृतिचित्र, बस. ओके. काशीबाई कानिटकर, सुप्रसिद्ध मॉडर्न लेखिका, म्हणजे मॉडर्न मराठी साहित्यातील
आधुनिक मराठी साहित्यातील लेखिका, आद्य लेखिका आपण असा उल्लेख करतो बघा त्यांचा. तेव्हा परत जन्म 1861 आणि 1948. ठीक आहे. ते आष्टे सांगली जन्म. हां, आता थोडंसं जड वाटायला, थोडं जड व्हायला लागलं असेल है नाही, भरपूर महिला समाज पण एका पठडीत आहेत बघा सगळ्या. आणि तुम्ही परत नंतर थोडं बघितलं, थोड्या रनिंग नोट्स तरी काढले ह्यातून, ते तुम्हाला जाणवून येईल बघा की फारशा काय अवघड तितक्या गोष्टी नाहीत आणि एका ठिकाणी या गोष्टी मिळणार नाहीत बघा. ते एका ठिकाणी तुम्हाला घेऊन आल्या. तर पहिले 6 तर तुम्ही काय लक्षात ठेवू शकता, ते 2 जोशी, 2 रमाबाई, 2 शिंदे आणि मग आता मागं कोण बघितले आपण, लक्ष्मीबाई टिळक बघितल्या. ख्रिश्चन ते तेवढं 2 गोष्टी लक्षात ठेवा सांगितलं. स्फूर्तिचित्रे. आता काशीबाई कानेटकर जन्म बघा, आष्टे सांगलीचा जन्म आहे. आता मराठी भाषेतील लेखिका आणि स्त्रीवादी समाजसुधारक. हे काय लेखिका म्हणून मोठं काम आहे यांचं बघा. गोविंद वासुदेव कानेटकर त्यांचे पती. आता हे महत्वाचं आहे बघा. काशीबाई बनारस हिंदू विश्वविद्यालय, बनारस हिंदू विश्वविद्यालयामध्ये शिक्षक आहेत मराठीच्या, मराठी भाषा शिक्षिका म्हणून काम केलेलं आहे त्यांनी. त्यामध्ये त्यांना स्टेटमेंट फॉर्ममध्ये त्यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयात मराठी भाषेची शिक्षिका म्हणून काम केले, समाजसुधारक ओळखा. मग माहीत नसतं आपल्याला, मग ते पेपरमध्ये आल्यानंतर नंतर ॲनालिसिस होतं आणि मग बऱ्याचशा पुस्तकात येतं आणि मग तुम्ही करता. त्याच्यापेक्षा आधीच लक्षात ठेवा काय, BHU बनारस हिंदू युनिव्हर्सिटी आता आहे तेव्हा विश्वविद्यालय, तर त्याच्या शिक्षिका म्हणून काम केले बघा. आता हे बघा, पहिल्या भारतीय स्त्री डॉक्टर आनंदीबाई गोपाराव जोशी, बघितली का माहिती, बघितली ना. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे चरित्र काशीबाई कानेटकर यांनी लिहिले. मराठीतील आद्यचरित्र लेखिका, म्हणजे आद्यचरित्र लेखिका म्हणजे आद्य म्हणजे आधी सुरुवातीच्या काळात आहे. मी सांगितलं तुम्हाला सुरुवातीला, हे आधुनिक मराठी साहित्यात जे काय आत्मचरित्र लिहिले बघा, आत्मचरित्र, तर त्या आत्मचरित्राचं लेखन करणारी पहिली लेखिका आहेत. कोण, काशीबाई कानेटकर. काशीबाई कानेटकरांनी आनंदीबाई जोशी, बघितलं त्यांच्याबद्दल माहिती आपण, गोपाराव जोशी यांच्या पत्नी, 22 वर्षात मृत्यू वगैरे झाला ते बघितलं आपण. अमेरिकेत पेन्सिल्व्हानिया, पेन्सिल्व्हानिया त्या युनिव्हर्सिटीमधून शिकलेल्या होत्या, ते सांगितल्या गोष्टी. तर त्यांचं चरित्र काय केलेलं लिहिलंय बघा. त्यामुळे आद्यचरित्र लेखिका म्हणतात बघा. आणि हे बघा लक्षात राहिलं तर पण माहीत असावं, रंगराव, पालखीचा गोंडा, शेवट तर गोड झाला, चांदण्यातील गप्पा, हे मेन्स रिलेटेड थोडंसं जास्त आहे, MPSC मेन्सला थोडं जास्त आहे. या सगळ्या ग्रंथ साहित्य कादंबऱ्या आहेत बघा त्यांच्या. हे बघा, पुणे सेवा सदन संस्थेच्या संस्थापनेत सहभाग, कधीची स्थापना आहे तुम्ही सांगायचं. सेवा सदन म्हणले की सांगितलं, तिकडं सगळे सदन आहेत, पंडित रमाबाईंकडे एक सदन फक्त रमाबाई रानडेकर, आणि त्यांच्या स्थापनेत रमाबाई रानडेंच्या सेवा सदनमध्ये यांचा सहभाग आहे. रमाबाई रानडे दिले पण आहे बघा इथं. सेवा सदनच्या अध्यक्ष होत्या तिकडं, आणि ह्या काय होत्या, उपाध्यक्षा होत्या. महत्वाचा मुद्दा आहे ना, अध्यक्ष माहीत असते. मग आता अध्यक्ष विचारून झाल्यात का, रमाबाई रानडेंवर झाल्यात, मला उपाध्यक्ष विचारतात. हे आहेत काशीबाई कानेटकर. त्यांनी सेवा सदनच्या उपाध्यक्षा म्हणून कार्य केले. बनारस हिंदू विश्वविद्यालयामध्ये त्या मराठी भाषा शिकवीत. असे प्रश्न येतात बघा. मग त्यांचा जन्म आष्टी सांगली येते असं विचारलं तर गडबडून जाऊ नका. अध्यक्ष तिकडे माहिती आहे, उपाध्यक्ष काशीबाई कानेटकर लक्षात ठेवा. आनंदीबाई जोशी यांचं चरित्र लिहिलं आहे, त्यामुळे आद्य चरित्र लेखिका म्हणतात त्यांना. आणि हे बघा, पंडिता रमाबाईंबरोबर काँग्रेसच्या दुसऱ्या अधिवेशनाला हजर असणाऱ्या ज्या काय, दुसरं अधिवेशन कुठं होतं हे सांगितले ना तुम्हाला. मुंबई, कोलकाता, मद्रास, अलाहाबाद, परत मुंबई. या गोष्टी बघा. 7, 11, 13 कसले नंबर आहे ती, काय म्हणते त्याला, मूळ संख्या ना, मूळ संख्या, भाग जात नाही कशाने ती. हे परत महाराष्ट्रात आहे म्हणून सांगतो बघा मी. आपल्या
काय म्हणतात राजकीय इतिहासात बघतो ना आपण 7, 11, 13. 7 म्हणजे आता मुंबईला झाले बघा, त्यानंतर उपराजधानी असणारी आपली मग नागपूर, मग त्यानंतर मोठं शहर पुणे, मग इथं अमरावती. INC सेशन सांगतोय 7वं कुठं, 11वं कुठं, 13वं कुठं, पहिली 5 सांगितलं. मग इथं काय सांगितले, पंडित रमाबाईंबरोबर जे काय दुसरं INCचं सेशन होतं कोलकात्याला, तर तिथं हजर असणाऱ्या जे काय 8 महिला सदस्य होत्या, त्यामध्ये काय महाराष्ट्रातले एकमेव हिंदू महिला ज्या काय होत्या त्या काशीबाई होत्या, काशीबाई कानिटकर. लक्षात आले का? एकमेव हिंदू महिला सांगितले का, रमाबाई पंडित रमाबाई ख्रिश्चन होत्या तुम्हाला सांगितलं. 1883-82 मध्येच त्या काय झाल्या, त्या ख्रिश्चन झाल्या बाबा. सेशन कधी होतं, 1880 असणार आहे ना दुसरं. आणि काशीबाई उपस्थित होत्या. थिओसॉफिस्ट होत्या, थिओसॉफिकल सोसायटी, सामाजिक धार्मिक प्रबोधनात बघितलंय आपण. ॲनी बेझंट वगैरे त्यांचं, ब्लावत्स्की, अल्कॉट, थिओसॉफी. तर लक्षात ठेवा बघा, हे काशीबाई कानिटकर, आनंदीबाई, मोठं कार्य आहे. आनंदीबाई जोशींचं जे चरित्र लिहिलं त्यामुळे आद्य चरित्र लेखिका म्हणतात. सेवा सदन जे होतं रमाबाई रानडेंचं, त्याच्या उपाध्यक्ष राहिलेत बघा. हे काय, हे बघा ठीक आहे, हे याचं काय हे नाही, पण लक्षात राहिलं तर की बाबा साहित्य काय काय बाकीचं पण नाही का, तेवढंच माहीत असते. मग सेवा सदनचे उपाध्यक्ष सांगितलं. आणि काय सांगितलं, INCचं सेशन आहे दुसरं काँग्रेसचं, तर तिथं उपस्थित राहिलेल्या एकमेव हिंदू महिला आहेत बघा. मुक्ता साळवे. मुक्ता साळवे यांचं तर मला वाटतं पहिल्या लेक्चरला सांगितलं, लहुजी वस्ताद पहिलं लेक्चर 8वा, लहुजी वस्ताद साळवे, लहुजी आणि रानोजी यांनी कशी मदत केली कुणाला, ज्योतिबा फुलेंना. त्यांच्या जी दलितांचं अस्पृश्योद्धार आणि शिक्षणाच्या कामात सांगितलं होतं, तेव्हा सांगितलं होतं. त्यांची पुतणी मुक्ता साळवे यांचा लेख ज्ञानोदयमध्ये आला होता महारमांगांच्या दुःखाविषयी. ते पण सांगितलं होतं की ईश्वराला विचारलंय बघा, आम्हाला धर्मग्रंथ वाचायची परमिशन नाही, मग आम्हाला सांग तरी बाबा नक्की आम्ही काय वाचायचं, की तुझा धर्म कोणता ती तर सांग, मग ते तरी घेतो, इंटरनेटवर अवेलेबल आहे वगैरे, ह्या पण गोष्टी सांगितल्या होत्या. मुक्ता साळवे वॉज वन ऑफ द फर्स्ट दलित्स who openly criticize discriminatory caste and gender norms. At the age of 14, she wrote one of the first works of Dalit literature. मांग महारांच्या दुःखाविषयी सांगितले का. 1840चा जन्म, पुण्यातलाच. लहुजी वस्ताद यांचे पुतणीत बघा, वेताळ पेठेतल्या, हे पण महत्वाचं आहे, 3ऱ्या शाळेतल्या विद्यार्थिनी. ते माहिती आहे ना, पहिली भिडेवाडा, दुसरी रास्तापेठ, 3री वेताळ. तर ही 2ऱ्या देते याल, पहिल्या देते याल. ठीक आहे, तुम्ही लक्षात ठेवा. आप वेताळ पेठ पे आडे रहो, त्यांनी काय पण देऊ द्या. 3ऱ्या शाळेतल्या विद्यार्थिनीत बघा, मांग मातंग समाजातली शाळेत जाणारी पहिली मुलगी. तिथे काय शाळाच पहिल्या 2ऱ्या शाळा आहेत ह्या. त्या अस्पृश्यांच्या शाळेत तो विषय सोडून द्या, मग त्यामुळं पहिल्याच असणार आहेत. शाळेत भरती झाल्या तेव्हा 11 वर्षाच्या होत्या फक्त, आणि 14व्या वर्षीत काय झाले, हे बघा, हे मांग महाराजांच्या, मांग आणि महाराजांच्या दुःखाविषयी ज्ञानोदयमध्ये लेख आलेला आहे. ज्ञानोदय विचारू नका मला. हेनरी व्हॅलेंटाईन नगरचे मिशनरी, अहमदनगरचे अमेरिकन मिशनरने सुरू केलं, तर सांगितलं तुम्हाला. तर हे बघा, हे तुझ्याकडनं कोणता धर्म आहे तिथे सांग बाबा, म्हणजे आम्ही ती घेऊ, अशा टाईपचं ती हे केलं. आद्य दलित लेखिका. मेजर कॅन्टीनने सत्कार केला होता, सांगितलं होतं का तुम्हाला, महात्मा फुलेंचा. तर ते सत्कार स्वतः त्यांनी वाचून दाखवलं बघा त्यांच्यासमोर. मग त्यांनी चॉकलेट दिलं होतं मुक्ता साळवेंना. मुक्ता साळवे म्हणले की बाबा चॉकलेट नको आम्हाला, वाचनालय द्या. 14-15 वर्षाचे असताना आपण काय केलं असतं बघा. ब्राह्मणी वृत्तीचा परामर्श घेणाऱ्या मुक्ता या समाजसुधारक जी ब्राह्मण होते. इथं लक्षात काय घ्यायचं तुम्ही, मी तुम्हाला सुरुवातीपासून काय सांगतो ह्यांना, बाबासाहेबांचंच वाक्य बघा, ते तुम्हाला सांगितलं मी, माझा ब्राह्मणाला विरोध नाही, ब्राह्मण्याला विरोध आहे. तसं ब्राह्मणी वृत्ती खराब आहे कुठली, व्यक्ती जात पंथ धर्म असायचा काय विषय नाही. सगळ्यांनी कॉमन प्रिन्सिपल आणि सगळ्या चांगल्याच गोष्टी सांगितल्यात बघा. हे वृत्तीने सगळा कार्यक्रम केलेला आहे. तर या ब्राह्मणी वृत्तीचा परामर्श म्हणजे त्याच्यावर टीका करणाऱ्या ह्या ज्या मुक्ता साळवेंना, ह्या ब्राह्मण जे काय समाजसुधारक आहे त्यांच्या कामाचे स्वागत देखील केले बघा त्यांनी. असं नाही बाबा वन साइडेडच चालू आहे, अशातला काय भाग नाही. आणि हे निबंध बघा, हे सांगितलंच तुम्हाला, मुंबई राज्याच्या शैक्षणिक अहवालामध्ये छापला होता. मेजर कॅन्टीन समोर
इथं वाचून दाखवला, ते पण सांगितलं. आणि मुंबईने काय केलं, मुंबईच्या शैक्षणिक अहवाल जे होता त्यांचा, तर त्यामध्ये देखील सरकारने छापला होता बघा, त्यावेळेसच्या ब्रिटिश सरकारने. ह्यात जास्त काही नाही, म्हणजे ज्ञानोदय बघताना ते बाकीच्या गोष्टी मी सांगतो ना, ते बऱ्याच लेक्चरमध्ये झाल्यात आपल्या. ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, ज्ञानदर्शन, ज्ञानसिंधू, अरुणोदय, मित्रोदय, हिंदूप्रकाश, सोमप्रकाश, ज्ञानदर्शनवरनं प्रभाकरवरनं मूकनायकवरनं बहिष्कृत भारत, समता जनता, आणि कसा झाला मग बहिष्कृत भारत, प्रबुद्ध भारत झाला. ठीक आहे, आंबेडकरांची. ब्राह्मणेतर पण त्या दिवशी भरपूर बघितले, ते पण ॲड करायची. 30-35 केसरी मराठा बघितलं, दर्पण बघितलं, बेंगॉल गॅझेट बघितले आतापर्यंत, सुधारक बघितलं, आज पुणे वैभव बघितले, शंकर केळकर सांगितले बघा. माहीत असलं पाहिजे या सगळ्या गोष्टी. ब्राह्मणेतर मध्ये तिकडे बघितले बघा, जागृती पाळेकर असं सांगितलं होतं ना, जागृती पाळेकर, मुलीचं नाव असल्यासारखं वाटतंय म्हणून सांगितलं होतं, पण लक्षात ठेवा, राष्ट्रवीर देसाई, काही इलाज नाही त्याला. ब्राह्मणेतर सांगितलं होतं, ब्राह्मणेतर काय सांगितलं, ब्राह्मणेतर गोडे काय सांगितलं होतं, तिकट मारायला, सनातनांच्या तिकट मारायला गोड उत्तर दिलं जायचं. कोणाकडनं, हे ब्राह्मणेतरच्या माध्यमातून. ब्राह्मणेतर गोडे, व्यंकटराव गोडे सांगितलं होतं. डेक्कनची रयत जागरूक झाली, कोणामुळे झाली, वारा कोठारी. डेक्कन रयत आणि जागरूक हे वारा कोठारेंचं. प्रबोधनकार ठाकरे, आता त्यात नावातच आहे ते, प्रबोधन वृत्तपत्र त्यांचं आहे म्हणून. तरुण मराठा, विजयी मराठा, विजयी शिखर शिंदे यांनी मिळवला म्हणून श्रीपतराव शिंदे सांगितलं होतं. तसंच तरुण मराठा लक्षात ठेवायला. तरुण मराठा कोणाचं, देशाचे दुश्मनचे लेखक दिनकरराव जवळकर. मग त्या तरुण मराठावरनं तेज लक्षात ठेवायला लावलं, तेजवरनं कैवारी लक्षात ठेवायला लावलेलं तुम्हाला. शिवछत्रपती नावाचं एक होतं बघा. मग शिवछत्रपतींच्या ज्या काय राणीसाहेब होत्या बघा, शंभूराजांच्या आई, त्या निंबाळकर होत्या बघा, मग ते निंबाळकरांचं आहे बघा ते. अशा सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायला लावल्या बघा. आता बसल्या जागीच तुम्हाला 30 वृत्तपत्र सांगितलेत आणि मागं घेतलेले पण आहे डिटेलमध्ये, त्यामुळे ते ॲड करत चला, रिवाईज पण करत चला, तुमच्या फायद्यासाठी आहे. मुक्ता साळवे यांच्याबद्दल आता माहिती बघितली बघा आपण. आता पुढं रखमाबाई जनार्दन सावे, म्हणजेच रखमाबाई राऊत खटला जो झाला, रखमाबाई राऊत किंवा रखमाबाई जनार्दन सावे एकच व्यक्तिमत्व आहे. आणि UPSCने सुद्धा विचारून झालेला प्रश्न आहे. इकडे तर विचारलाच आहे, पण UPSCने पण विचारला होता बघा, रखमाबाई राऊत खटला. कारण याचा परिपाक पुढं कशात झालता, या सगळ्या केसचा 1891, म्हणजे न्याय यंत्रणा सुद्धा सगळी हलवून टाकली होती ह्या घटनेने. आणि 1891 मध्ये जो काय संमती वयाचा कायदा झाला, एज ऑफ कन्सेंट बिल, सांगितले का, सांगितले मागं, तर ते रखमाबाई राऊत प्रकरण. रखमाबाई हे बघा, द लाईफ अँड टाइम्स ऑफ अ चाइल्ड ब्राईड टर्न रिबेल डॉक्टर. यातनं मला काय दाखवायचं होतं, नंतर डॉक्टर झालेले आहेत. आणि चाइल्ड ब्राईड म्हणजे कमी वयात विवाह झाला होता पण नांदायला गेला नाही, त्या सगळ्या गोष्टी बघू. तो तर खटलाय. 1864 to 1955 दोन डॉक्टर बघितले, एक आनंदीबाई जोशी, आता हे आहेत बघा. भारतीय चिकित्सक आणि स्त्रीवादी, ब्रिटिश भारतातील पहिल्या कार्यरत महिला डॉक्टरांपैकी एक. इथं बघा 1865 to 1887 इकडे कोण होत्या, आनंदीबाई जोशी होत्या, बरोबर ना. त्यांच्याच आसपास आहे. जन्म तर 1864, त्याच आहे रिलेटेड. जन्म काय टिपिकल असं सगळ्याचा कट्टुकोटच लक्षात ठेवा असं म्हणत नाही मी, पण मला ते मी सांगितलं त्यांचे समकालीन कोण होते, आसपास काय, ह्यातनं जरी लक्षात ठेवलं तरी जमून जातं बघा या गोष्टी. ताराबाई शिंदे सांगितलं ना, फुले सत्यशोधक समाज होत्या, मग लक्षात येऊ शकतं हा त्या कालखंडात. पंडित रमाबाई रानडे सोबतच होत्या. पंडित रमाबाईंचं काय म्हणतो त्याला, टिळकांचे जे काय वाद झाले ते बघा, तेव्हा लक्षात ठेवू शकते हा सोबतची ते येते. ठीक आहे, या गोष्टी लक्षात असू द्या. बघ तसं बघा, हे 1864 ते 1905 सांगितलं. ही 84 to 88 सगळ्यात मोठा वैशिष्ट्यपूर्ण काय तर ओळख काय तर रखमाबाई राऊत खटला, ज्या खटल्याने काय सांगितलं मी तुम्हाला, सगळी न्यायव्यवस्था हादरवून टाकली बघा. आणि त्यातून पुढं त्याचा परिणाम काय झाला म्हणून सांगितलं होतं, संमती वयाचा कायदा. एज ऑफ कन्सेंट बिल, ऍक्ट म्हणू आपण, बिल तर परत ऍक्ट 1891 मध्ये. आणि तर
नाव पण सांगितलं होतं काय एका समाजसुधारकाचं मी, ते तुम्ही सांगायचं मला आता, की मोठं कार्य सगळ्यात त्यांचं आहे म्हणून. आता वडील बघा हे डॉक्टर सखाराम अर्जुन राऊत हे नावाजलेले वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक. ॲक्च्युअली काय यांचे जे आजोबा होते बघा, आईचे वडील, ते देखील मी त्यांना तेव्हा राव बहादूर जस्टिस ऑफ पीस वगैरे मला वाटतं हरिश्चंद्र यादव समथिंग काय त्यांना नाव आहे, हरिश्चंद्र यादव होते. तर त्यांनी ते खूप, आता बघा ते जस्टिस ऑफ पीस वगैरे सारखे त्यामुळे मोठे व्यक्तिमत्व होते बघा. मग त्यांची जी मुलगी होती, त्यांच्या मुलीची ही मुलगी, तर त्यांच्या मुलीचं पण काय होतं, लग्न झालं आणि ते पण विधवा झाल्यानंतर परत दुसरं लग्न लावून दिलं बघा. हे दुसरे पती होते त्यांची, त्यांच्या आईची थोडक्यात. ठीक आहे. म्हणजे पहिल्या पतीपासून जे काय आपत्ती झालं त्या हे आहेत बघा, रखमाबाई जनार्दन सावे. आणि यांचं बघा आता तुम्ही काय 9व्या वर्षी लग्न झालंय बघा. आणि त्यामुळे बघा आजोबा एवढे मोठे व्यक्तिमत्व आहे बघा, हे वडील पण बघा वनस्पती शास्त्राचे प्राध्यापक, त्यामुळे काय बाळकडू असणार आहेत. आणि खूप म्हणजे गव्हर्नर वगैरे, लेडी गव्हर्नर वगैरे यांना चहापानाला बोलवायचे, म्हणजे उच्चभ्रू थोड्या काय म्हणतो आपण त्याला, लोकांमध्ये वावर होता बघा त्यांचा. आणि मग त्यामुळं ते बाळकडू जे आहेत बंडाचे, आपण म्हणतो ना बंडखोर स्वभाव एक, बंडखोर म्हणजे इन अ गुड कंटेक्स्ट, तर ते होते बघा. आता 9व्या वर्षी लग्न झालंय बघा, मला 9व्या वर्षी. मग त्यावेळेस आजच्या हिशोबाने विचार केला तर या गोष्टी काय असणार आहेत, वेगळ्याच असणार आहेत बघा. तर पण सासरी जाण्यास काय केले, नकार दिलाय. आणि मग त्यामुळेच काय झाले, रखमाबाई विरुद्ध दादाजी ठाकूर त्यांचे पती होते बघा. आणि UPSCने विचारलेला प्रश्न, रखमाबाई राऊत खटला, एज ऑफ कन्सेंट बिल 1891, कोणत्या समाज सुधारकाचं कार्य तुम्हाला मागं सांगितलेले, तुम्ही सांगायचं मला. आता आर्य समाजाच्या चिटणीस पदाचा कार्यभार, आर्य समाज सांगितले का, स्वामी दयानंद सरस्वती 1875ची स्थापना, जन्माला त्यांच्या 200 वर्ष झाल्यात सांगितले का. म्हणजे आर्य समाजाच्या चिटणीस पदाचा कार्यभार सांभाळला बघा यांनी. आता हे बघा भूलतंत्र, सुईनपण, तंत्रशास्त्र, डॉक्टर आहेत ना, सांगितलं ना तुम्हाला. पर्टिक्युलरली गायनेकॉलॉजीमध्ये काम होतं बघा. स्त्री चिकित्सक. तर हे झालं म्हणजे हे तुम्हाला इमेजेस बघा, त्यामुळे मुद्दाम वेगळी इमेज दिली, टिपिकल इमेज दिली नाही बघा. रखमाबाई द लाईफ अँड टाइम्स ऑफ अ चाइल्ड ब्राईड टर्न रिबेल डॉक्टर. मी ते सांगितलं ना, बंडखोरपणा कशात ना आला. आणि डॉक्टर झाल्या, 2 डॉक्टर बघितल्यात, आनंदीबाई जोशी पहिल्या महिला डॉक्टर भारतातल्या, ते 55 प्रकरण वगैरे सांगितलं. आणि दुसरे आता या रखमाबाई जनार्दन सावे किंवा रखमाबाई राऊत आपण थोडक्यात म्हणतो. आता पुढे जाऊन काय काय कार्य केले बघा त्यांनी, हे रखमाबाई राऊत. हे डफरीन फंड, डफरीन कोण, लेडी डफरीन यांच्या नावाने गव्हर्नर जनरलच्या पत्नी होत्या बघा. तर त्यांच्या नावाने काय होतं, फंड स्थापन झालं होतं. काँग्रेसच्या टाइमला कोण होते, गव्हर्नर जनरल हेच होते ना. तर त्यांच्या पत्नी लेडी डफरीन फंडाच्या माध्यमातून काय झालं, 7 रुग्णालय, म्हणजे तेव्हाच्या विचार करा कधीची गोष्ट ही, तर त्यावेळेस 7 रुग्णालय स्थापना त्यांचा पुढाकार होता. काम हॉस्पिटल बघता ना, काम हॉस्पिटल माहिती की नाही, मुंबई टेरर अटॅक्स काम हॉस्पिटल. तर ही संस्थापनामध्ये सगळ्यात मोठं काम ह्या रखमाबाई राऊत यांचं होतं बघा. पण तिथं काम केलं ना, 6 महिने काम केले ॲक्च्युअलमध्ये, काम केले पण 6 महिने काम केले. नंतर काय झाले, सुरतला गेले बघा. त्या सुरतला गेल्या आणि तिथनं पुढं जे काय मेजर त्यांचं जे काम आहे ना, ते सुरत आणि राजकोट हे गुजरातमध्येच थोडंसं काम आहे बघा त्यांचं. हे बघा वैद्यकीय कार्यकाला मुख्यत्वे तुम्हाला सांगितलं, सुरत आणि राजकोट इथे बघा. हे बालक मंदिर म्हणजे बेसिकली काय होतं, लहान मुलं जे यायचे बघा त्यांच्याकडं, ज्या महिला यायच्या बघा ट्रीटमेंटला, त्यांच्या लहान मुलांसाठी एक सोय म्हणून एक बालक मंदिर स्थापना केली होती. आणि वनिताश्रम म्हणजे काय, आता बघा त्यांनी लक्षात घेतलं बाबा की जे काय महिला आहेत हे बघा धार्मिक गोष्टी सांगितल्या की जास्त एकत्र होत्यात बघा. पुनर्विवाह किंवा बाकी विधवाश्रम ह्या प्रश्नावर येत नाहीत बघा. पण काम मात्र ह्या वनिताश्रमच्या माध्यमातून हे विधवांच्या रिलेटेड किंवा स्त्रियांच्या रिलेटेड जे काय इश्यू आहेत बघा त्याच्यावरच चालत होतं. वनिताश्रम आणि बालक मंदिर कोणाचे, रखमाबाई राऊत. आता राजकोटला बघा रेड क्रॉस सोसायटी आहे का, मेन्सला रेड क्रॉस सोसायटी, नोबल पारितोषिक, हे त्या गोष्टी बघितल्यात का. रेड क्रॉस हे पहिल्या महायुद्धादरम्यान जे काय काम मेडिकल वर्क केलं होतं बघा त्यांनी. पहिलं महायुद्ध कधी झाले, 1914
14/19/19. 1918 मध्ये त्यांना बघा रेड क्रॉस तर्फे सन्मान केलेला आहे बघा. म्हणजे येतं ना मग स्टेटमेंट फॉर्म मध्ये येतं बघा, भारतीय महिला डॉक्टर ज्यांना रेड क्रॉस तर्फे सन्मानित करण्यात आले. मग तिथं आनंदीबाई जोशी पण असतात, मग ते पण अमेरिकेला जाऊन शिकलेले असतात. मग कधी कधी आपल्याला वाटतं नाही मग आनंदीबाई जोशीच असतात, तसं नाही बघा. रेड क्रॉस लक्षात ठेवा. रखमाबाई राऊत खटला. त्या रखमाबाई राऊत खटलामध्ये काय झालं होतं, 9व्या वर्षी विवादाला सांगितलं, सासरी गेल्या नाहीत बघा त्या. त्यामुळे त्यांच्या पतीने काय केलं, दादाजी ठाकूर त्यांनी काय केलं तर केस दाखल केली होती बघा. आणि यांचं वकीलपत्र जे होतं रखमाबाईंकडनं, तर ते कोणाकडनं होतं, कुणी घेतलं होतं सांगितलंय का यांच्याबद्दल, KT तेलंग, न्यायमूर्ती तेलंग म्हणून घेतलं होतं सुरुवातीला, बरोबर ना. काशीनाथ त्र्यंबक तेलंग, तर त्यांनी घेतलं होतं बघा. आणि केस जिंकलेल्या पण आहेत. नंतर परत पुढच्या न्यायालयात गेल्यानंतर मात्र मग तिथं फिरोजशाह मेहता होते बघा, तिथं मात्र ह्यांच्या विरोधात निकाल लागलेला. तर ते लक्षात इथे दिलं तेव्हा वकील तेलंग, आणि नंतर हे पती दिले दादाजी भिकाजी ठाकूर. आणि मग कोणी बाजू घेतली कोणी नाही घेतली, ही केळकर टिळक हे यांच्या विरोधात होते रखमाबाई राऊतांच्या. ऑब्विसली तुम्हाला टिळक सांगताना सांगितलं, सामाजिक विचार प्रतिगामी होते बघा टिळकांचे थोडेसे. आगरकर बाकी सगळ्यांनी, पंडिता रमाबाई यांनी सगळी रखमाबाईंची बाजू घेतली बाबा. त्यांच्या काय म्हणतात त्यांच्या मनानुसार आहे ना, जायचं नाही या गोष्टी. म्हणून काय झाले तर त्या गोष्टी तिथं सांगितल्या होत्या तुम्हाला. रखमाबाई राऊत खटला महत्वाचा आहे. आणि आरोग्यविषयक व्याख्याने डॉक्टर आहेत म्हणल्या ह्या गोष्टी केल्यात. आणि हा एक मुद्दा मला वेगळा वाटला बघा. त्यांचा जो पत्रव्यवहार आहे ना, ते त्यांनी जपून नाही ठेवला, उलट पक्षी जाळला आहे. बऱ्याच असं तुम्हाला कुठंच आढळून आलं नसेल बघा, आहे की नाही. पत्रव्यवहार किंवा बाकीचे मेमोरीज लिहून ठेवलेले असतात बघा, दिसतात तुम्हाला. यांनी उलट केलेलं आहे बघा. म्हणजे असं जर स्टेटमेंट फॉर्ममध्ये जर प्रश्न आला की त्यांचा पत्रव्यवहार त्यांनी जपून नाही ठेवला तर उलट पक्षी जाळला, ठीक आहे. त्यांनी बालक मंदिर, वनिताश्रमाची स्थापना केली. रेड क्रॉस सोसायटीने पहिल्या महायुद्धातील त्यांच्या वैद्यकीय कामामुळे त्यांना सन्मानित केले होते. महिला समाजसुधारक ओळखा. तर लक्षात आलं पाहिजे कोण आहेत, रखमाबाई राऊत. आणि ते रखमाबाई राऊत खटला, ह्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. आता आनंदीबाई कर्वे उर्फ गोदूबाई कर्वे किंवा बाया कर्वे प्रश्न विचारून गेल्यात का? कारण मेन्सला बघा रघुनाथ कर्वे पण आहेत, म्हणजे मुलगा आनंदीबाईंचा. आणि धोंडो केशव कर्वे भारतरत्न, पहिला मराठी माणूस, हे पण आहेत दोघं. बघितले का आपण? नाही बघितलं अजून. नंतरचं लेक्चर यांचंच आहे, कर्वे पिता पुत्र. तर त्यांच्या पत्नीत बघा 1863 to 1950. कर्वे शिकताना ते टाइमलाईन दोघांची, धोंडो केशव कर्वे शिकताना लक्षात येईलच तुमच्या. सगळे त्याच आसपास बघा हे सगळे. टोपण नाव सांगितलं बाया कर्वे, वडील त्यांना गोदूबाई म्हणायचे त्यांची. 8व्या वर्षीच लग्न झाले होते बघा, परंतु काही महिन्यातच विधवा. म्हणजे महर्षी कर्वेंबर जे लग्न झालेले ते दुसरं लग्न आहे त्यांचं. महर्षी कर्वेंचं पण ते दुसरंच लग्न होतं. म्हणजे महर्षी कर्वेंनी सांगितलं होतं की मी स्वतः विधुर आहे, त्यामुळे मला विधवेशीच लग्न करायचं असं यांच्या वडिलांना सांगितलं होतं बघा. यांचे वडील महर्षी कर्वेंचे काय होते, मित्र होते बघा. आणि मग त्यांच्या थोडक्यात महर्षी कर्वेंबरोबर लग्न लावून दिलेलं आहे बघा त्यांनी. आता हे बघा, हे पहिले बघा हे लग्न झालंय ना, आणि त्यानंतर विधवा झाले ना, त्यानंतर बराच काळ घरी राहिल्यात बघा सगळ्या सामाजिक दबावाखाली. म्हणजे एकट्याने आयुष्य बरेच काळ म्हणजे व्यतीत केलंय बघा त्यांनी. पण नंतर काय केलं, भाऊ जो आहे त्यांचा त्यांनी मुंबईला नेलं बघा तिथं. आणि तिथं समाजसुधारक पंडिता रमाबाई, पहिले आजच्या समाजसुधारक कोण होत्या, पंडिता रमाबाई. त्यांनी काय स्थापन केलं तर शारदा सदन. कुठं? मुंबईत. नंतर काय सांगितलं तुम्हाला, ते शारदा सदन तिकडे सांगितलं ना, आर्य महिला समाज सांगितलं की नाही. सगळे सदन सांगितलेत का? शारदा सदन, मुक्ती सदन, प्रीती सदन, बातमी सदन, सदानंद सदन सांगितले का? तर त्या शारदा सदनची जी काय शाळा आहेत मुंबईमध्ये, तर त्या शाळेत दाखल केले. आणि त्या शाळेतील त्या पहिली विधवा विद्यार्थिनी, हा विचारून झालेला प्रश्न आहे बऱ्याच वेळा. बाया कर्वे देतात. बाया कर्वे, गोदूबाई कर्वे, आनंदीबाई कर्वे, एकच माणूस आहे, ठीक आहे.
काय शारदा सदनच्या पहिल्या विद्यार्थिनीत बघा विधवा कोण? आनंदीबाई कर्वे. आता दोंडो केशव कर्वे यांच्यासोबत लग्न, ते सांगितलंच तुम्हाला. 3 अपत्य होते बघा, प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात. मग त्यांच्या मुलांनी पण मोठं कार्य. रघुनाथ कर्वेंचं काय आहेच तुम्हाला मेडिकल फील्डमध्ये आणि बाकीच्या गोष्टीवर किती प्रचंड काम आहे ते. कर्वे स्वतः विदूर, आणि तुम्ही सांगितलंच मला, ते पण स्वतः विदूर होते आणि त्यांनी स्वतःच सांगितलं होतं की मी दुसरं लग्न केलं तरी विधवेवरच करणार आहे बघा. आणि मग तुम्हाला विधवा विवाहाच्या प्रश्नावर तुम्हाला सांगितलं होतं विधवा विवाह किती माणसांचं काम आहे. पुनर्विवाह उत्तेजक मंडळी, विष्णुशास्त्री पंडित. विधवाश्रमार्जन नावाचा संस्कृत ग्रंथ कुठं लिहिला? यमुना पर्यटनमध्ये बाबा पद्मजींच्या. कुणी लिहिला? दादोबा पांडुरंग तरखडकर. गंगाधर शास्त्री फडके यांच्याकडनं ग्रंथ लिहून घेतला. कुणी? बाळशास्त्री जांभेकर. ईश्वरचंद्र विद्यासागर सांगितले का? सांगितलं. आणि ते पुनर्विवाह उत्तेजक मंडळी सांगताना सांगितलं होतं 1865-66 मध्ये जी काय स्थापना आहे त्याची, त्याच्या 31 वर्षानंतर सुमारे जवळजवळ 1896 मध्ये विधवा विवाह उत्तेजक मंडळी, विधवा विवाह उत्तेजक मंडळी नावाची संस्था स्थापन केली कर्वेंनी, दोंडो केशव कर्वेंनी. हे पण सांगितलं होतं बघा तुम्हाला. तर ह्या कर्वेंबरोबर यांचं लग्न झाले बघा. कर्वे काय फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक, फर्ग्युसन कॉलेज. परत एकदा मेन्शन झाले, बऱ्याच वेळा झाले, एल्फिन्स्टन, फर्ग्युसन. ठीक आहे, एल्फिन्स्टनची तर भरपूर माहिती भेटली. फर्ग्युसन कॉलेज स्थापना कधीची? 2 जानेवारी 1885. 2 जानेवारी 1885 लक्षात ठेवा. काँग्रेसची स्थापना कधी? 1885 आहे ना, एंडला आहे, ही सुरुवातीला आहे, एवढंच लक्षात ठेवा. डेक्कन एज्युकेशन सोसायटी 1884. त्याच्या आधी 1880 ला काय न्यू इंग्लिश स्कूल, विष्णुशास्त्री चिपळूणकर, आगरकर, टिळक. सांगितलंय तुम्हाला. आता हे बघा आत्मवृत्त, हे लक्षात ठेवा. विधवा विवाह उत्तेजक मंडळी, पुनर्विवाह उत्तेजक मंडळी तिकडं विष्णुशास्त्री पंडितांचं आहे. हे आत्मवृत्त ऑटोबायोग्राफी होती कोणाची? दोंडो केशव कर्वे, महर्षी कर्वेंची होती बघा. आत्मवृत्त नावाची. काय हे लक्षात ठेवा नीट, इथं कन्फ्युज होतात. आत्मवृत्त ही नावाची जी काय ऑटोबायोग्राफी ही महर्षी कर्वेंची. आणि ह्याचा जो काय ह्याचा खूप मोठा प्रसार करण्याचं जे काम आहे ना, हे आनंदीबाई कर्वेंनी केले बघा. त्यासाठी बाहेर देशात पण गेलेले आहेत त्या, ह्या आत्मवृत्ताचा प्रसार करण्यासाठी, त्या ऑटोबायोग्राफी पुस्तकाचा. आफ्रिकेत गेल्यात बघा, त्यांचा मुलगा तिकडे शिक्षण घेत असल्यामुळे आफ्रिकेत पण काय का राहिल्यात बघा. आणि मग नंतर माझे पुराण नावाने हे फोटो बघा. फोटो पण असे टिपिकल घेऊन आलं नाही बघा, ठरलेले वेगळे. माझे पुराण व्हिज्युअल मेमरीत लक्षात राहू द्या. माझे पुराण नावाचे नंतर काय केले, स्वतः पण ऑटोबायोग्राफी किंवा आत्मचरित्र आपण म्हणतो ते लिहिले बघा. हे मात्र बाया कर्वेंचे. आता आनंदीबाई लिहित नाही मुद्दाम, लक्षात राहून दे तुमच्या. बाया कर्वे, गोदूबाई कर्वे, आनंदीबाई कर्वे एकच माणूस आहे. हा प्रश्न बऱ्याच विचारून झाला. शारदा सदन मधल्या पहिल्या विद्यार्थिनी, विधवा विद्यार्थिनी. मग हे माझे पुराण नावाचे आत्मचरित्र लिहिले बघा त्यांनी. SNDT ते बाकीच्या गोष्टी ज्या काय तिथं काय काम केलं किंवा कसं, ते महर्षी कर्वेंचं काम आहे बघा. ते आपण महर्षी कर्वे बघताना बेटर बघूया. कोण कोण बघितलं आज? 12 महिला समाज सुधारक बघितलेत. किती? 12 एका प्लॅटफॉर्म मध्ये. आणि यातून कोण राहतं? ताराबाई मोडक, अनुताई राहतात, आणि गोदावरी परुळेकर राहतात. आणि याचं जे काम आहे ना ते वेगळ्या जॉनरमध्ये बघा. ते आदिवासीच्या हक्कांचे चळवळ वगैरे ते तिथं बघितलेलं जास्त बेटर आहे. ठीक आहे, तरी तिकडं आपण त्या गोष्टी बघतो बघा. अवंतिकाबाई गोखले यांचं पण कार्य आहे का, पण थोडंसं राजकीय सदरात जाणारं कार्य आहे बघा. आज 12 महिला समाज सुधारक किंवा महिलांचं जे काय योगदान आहे तर त्यांच्याबद्दल आपण काय केले, माहिती बघितली. हे बाकीच्या पण आहे, याचे पण समजा ॲपवरती PDF किंवा काय अवेलेबल करून दिली जाईल. ओके, थँक्यू.